खाली जिथे पार्टिसिपेंट्स आणि वगैरे असतात ना तिकडे रे. अरे पण ते मला येत नाही आता, कारण की विंडोज स्मॉल झालेली आहे ना इकडे. मी एक मिनिट स्टॉप शेअरिंग करू का पहिला? हा स्टॉप शेअरिंग मध्ये जा. हा, आता मला दिसतंय. आता इथे मला मोर हा ऑप्शन येत नाहीये. तो तुला शेअर केल्यावर एखाद वेळ येईल. त्यांनाच करावं लागेल का? हा नाही, होस्ट डिसेबल पार्टिसिपंट स्क्रीन शेअरिंग. शेअरिंग नाहीये का तुला? नाही नाही, एक काम कर, 2 मिनिटाकरता कोर्स बनवा मला. मग त्याच्यात बहुतेक मोरचं पण ऑप्शन येईल आणि चॅट पण. मिनिट. एक मिनिट. हो हो. तुझं नाव मला क्लिक होईपर्यंत हे करतोय, ते मूव्ह होतंय. हा होस्ट हे केलं. आता मी मोड मध्ये गेलो. हा, आणि एनेबल एनोटेशन म्हणून आहे का काही? नाही, मोड मध्ये फक्त लाईव्ह ऑन युट्यूब येत आहे. ओके, मग शेअर कर. शेअर स्क्रीनला गेल्यावरती डायरेक्ट आपलं पॉवर पॉईंट येत आहे. हा, आणि एनेबल एनोटेशन्स किंवा असे डॉटेड लाईन्स येतात का कुठे? नाही. हा, एनोटेड येत आहे एक. हा, त्याच्यावर एनेबल एनोटेशन्स असायला पाहिजे. तिथे दिसलं पाहिजे तिथे, म्हणजे तिथे हे दिसतंय, व्हॉइस सिलेक्ट टेक्स्ट, त्याच्यानंतर इरेज, स्टॅम्प, स्पॉटलाइट, इरेज, फॉर्मॅट, उंडो, रेडो, नाही नाही, क्लिअर. वर्ड्स नाही, झूमच्या टूल बार वर. तिथे काय आलं पाहिजे? झूमच्या टूल बार वर. हा, तिथे काय आलं पाहिजे? कुठे मोर मध्ये जाऊ का परत? हा, मोर मध्ये काहीतरी ऑप्शन दिसायला हा, पाहिजे. आता दिसत आहेत ऑप्शन. त्याच्यामध्ये एनोटेशनचं काय आहे? थांबत नाहीये.
डिसेबल काय करू, एनाबल करू की डिसेबल करू ते? आत्ता काय ऑप्शन दिसते? डिसेबल दिसतंय. हा आणि मग क्लिक कर त्याच्यावर. हाईड नेम ऑफ एनोटेशन, हाईड डिसेबल ना? डिस डिस तुला ते एबल एनोटेशन्स दिसायला पाहिजे. नाही, मी डिसेबलला क्लिक केलंय. मग आता एनेबल दिसतंय का? आता एनेबल दिसतंय, एनेबल दिसतंय आता. ओके. कोणी इकडे म्हणजे काय हे दिसतंय का? Disable असेल तर आता म्हणजे माझ्याप्रमाणे होणार कोणी करू शकणार नाही. असं मलाही वाटतं. हा. आणि तू आता होस्ट आहेस. तर होस्ट तुम्ही आता मला शिफ्ट करायचं असेल तर काय करावं लागेल? माझ्या नावावर जाऊन तुला राईट क्लिक करून मेक होस्ट करायला लागेल. नीरज इंडिया, नीरज इंडिया ना? वरतीच असेल, जसवंत आहे माझं. नाही, इथे जसी सरांच्या फोटो सोबत नीरज इंडिया असं लिहिलेलं आहे. मग मीच असेल. तुम्ही बरोबर आहे ना? हा. आणि चॅट डिसेबल कसं करायचं माहितीये का? नाही. ओके. ओके. मी करू का? हा, तुम्हाला माहितीये का योगिनी मॅडम, माहितीये का चॅट कसं? स्क्रीन येते ना क्लिअर? हा. चॅट डिसेबल केलं का? नो वन केलं मी सिलेक्ट. नाही करू शकणार आता तुम्ही. बघा तुम्हाला येते का डिसेबल. हा, नाही ठीक आहे. डिसेबल झालं असलं तर फाईन. तर आता किती लाईक ऑलमोस्ट रेडी होत आपण. मे बी 5-10 मिनिटं लागली हे करायला. पण विदाउट वेस्टिंग एनी टाइम चालू करूया का मग आता? बिलकुल बिलकुल बिलकुल. योगिनी सुरू करा. मी रेकॉर्ड करतोय आता. ओके. स्टार्ट. नमस्कार. मी योगिनी टीम चॅम्पियन ऑन पॅसेज टीम चॅम्पियन्स मधून तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या मराठी वेबिनार मध्ये. आणि मराठी सेशन खूप लोकांची मागणी होती की आम्हाला मराठीमध्ये सेशन पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही ते सुरुवात पण केली. सो तुमचं सर्वांचं स्वागत. जे काही आपल्या टीमवर आता जॉईन झालेले आहेत त्यांचं सर्वांचं स्वागत या सेशन वरती वेबिनार मध्ये. तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमचा ऑडिओ आणि व्हिडिओ हे म्यूट ठेवा. कुठल्याही प्रकारे ते ऑन करू नका, जेणेकरून जे सेशन घेत तुमच्यासाठीच हे सेशन असणार आहे तेव्हा मध्ये कोणालाही डिस्टर्ब होणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त हँड रेज करू नका, कारण तुम्ही जर का हँड रेज केला तर जो सेशन घेत असतो त्याला ते डिस्टर्बन्स होत राहतं. तर तुमच्यासाठी स्पेशली क्वेश्चन अँड आन्सर सेशन हे संडेला असतं. जर का तुम्हाला काही प्रश्न आले त्या दरम्यान सेशनच्या तर तुम्ही लिहून ठेवा पाहिजे. तर तुम्ही उद्याच्या सेशन मध्ये जर का तुम्ही ऍक्टिव्ह फाउंडर असाल तर उद्याच्या सेशन मध्ये तुम्ही ते विचारू शकता प्रश्न काही असतील तर, किंवा तुम्हाला ज्यांनी इन्व्हाइट केलंय त्यांना सुद्धा तुम्ही ते प्रश्न विचारू शकता. आज आपण इथे मुकुंद सरांना इन्व्हाइट करणार आहोत. मुकुंद सर प्रॉपर मुंबईचे आहेत. बरीच वर्ष त्यांनी मुंबईमध्ये ट्रेडिशनल वेने बिझनेस केल्यानंतर ते अमरावतीला शिफ्ट झाले. अमरावतीमध्ये सुद्धा त्यांचा बिझनेस आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या कंपनीज बरोबर त्यांचं बिझनेस मध्ये आहे. क्रिप्टोकरन्सी मध्ये पण त्यांनी बराच त्यांचा अनुभव आहे
आणि खूप चांगला व्यवसाय आणि फॅमिली बिझनेस दोन्हीही ते सांभाळतात. सो आता जे आपण आजचं सेशन ऐकणार आहोत, आपल्याकडे जे आहेत मुकुंद सर, तर त्यांच्याकडनं आपण हे सेशन ऐकूया. त्यांना आपण वेलकम करूया स्टेजवरती. नॉर्मली आमच्या हिंदीच्या सेशन्स वरती ते स्टेजवर बोलायला खूप कमी येतात, पण आम्ही मराठी सेशन आहे सांगितल्यावरती ते आनंदाने आज आपल्या सेशन मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहेत. त्यांचा जो काही एक्सपिरियन्स आहे ऑन पॅसिव्ह मधला, त्याच्यामध्ये आपल्याला ते शेअर करणार आहेत. सो तुम्ही पूर्ण सेशन ऐका, कारण पूर्ण सेशन ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की हे नक्की सगळं काय आहे आणि कशासाठी प्रत्येकाने हे सगळं करायला पाहिजे. सो नेक्स्ट जो आवाज आपण ऐकणार आहोत तो मुकुंद सरांचा आहे. सो प्लीज वेलकम मुकुंद सर. थँक्यू स्वागत थँक्यू आहे तुमचं. योगिनी. थँक्यू योगिनी. आपण डायरेक्टली टू द पॉइंट वरती येऊन आपण चालू करूया. आज सर्वात पहिले तर मी जेवढे इथे उपस्थित लोक आहेत त्याचा धन्यवाद देतो की आपल्या मराठी वेबिनारला ते आले. आता आपण सर्वात पहिले गोष्ट करूया की आपण इथे जे जमलोय ते कशासाठी जमलोय. आपण एक ऑनलाईन AI टेक्नॉलॉजी बेस्ड कंपनीसाठी इथे एकत्रित आलेलो आहे, ज्याचं नाव आहे ऑन पॅसिव्ह. आता ह्या ऑन पॅसिव्ह बद्दल बोलण्याआधी मी थोडंसं तुम्हाला बॅकग्राऊंडला नेतो. जसं आज जर आपण बघितलं तर आज तुम्ही बघा, मार्च नंतर जेव्हापासून कोविडचा इम्पॅक्ट आलेला आहे तेव्हापासून मॅक्झिमम लोक जे आहेत ते घरातनं काम करतायत. 90% लोक घरातनं काम करतायत, कारण की आपलं जे ऑनलाईनचं कल्चर आहे ते म्हणजे पूर्ण चेंज झालेलं आहे पेंडॅमिकमुळे. पहिले आपण ऑफिसला जायचो, जॉब करायला जायचो, काही करायचो, पण आज आपल्याला नाईलाजास्तव ऑनलाईन येऊन घरी बसून काम करावं लागतं. अनुभवलं असेल, भरपूर लोकांच्या नोकऱ्या सुद्धा गेल्यात. ज्या लोकांनी नवीन बिझनेसेस जानेवारी, फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये सुरू केले असतील त्यांचे बिझनेस सुद्धा या 5 महिन्याच्या लॉकडाऊन मध्ये डबघाईला आले. तर भरपूर काही गोष्टी अशा झाल्या की ज्याच्यामुळे लोकांना ऑनलाईन हे यावं लागतंय सारखं. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण पूर्वी विचार करायचो तर पूर्वी कशी स्थिती होती की बाबा एक फिक्स काहीतरी आपली नोकरी पाहिजे, 9 ते 5 चा तुम्ही डबा घेऊन जा आणि जॉब करा, आल्यावरती तुम्हाला एक काय ते करा. तर त्यावेळेस एक फिजिकल वर्क हे प्रायमरी मानलं, म्हणजे त्याला तो प्रथम मार्ग म्हणजे प्रायमरी मानलं जायचं, प्रथम दर्शनी, ज्याला आपण म्हणतो. आणि ऑनलाईनला आपण सेकंडरी, दुय्यम दर्जाचं म्हणायचो. पण आज जर तुम्ही बघायला गेलं तर मेजॉरिटी सगळीकडे ऑनलाईन हेच चालू आहे. त्याचं सर्वात मोठं एक्झाम्पल आहे, आपल्याला साधी कुठली मिटिंगही घ्यायची आहे, जसं आज आपण झूम वरती मिटिंग घेतो. आपण सगळ्यांना एकत्र यायला पहिले आपण काय करायचो, एखादा हॉल विकत, मी तिकडे येणार, तुम्ही लोक हॉलमध्ये येणार आणि मग मी बोलणार. आज तीच गोष्ट आपल्याला ऑनलाईन करावी लागत आहे. त्याच्यानंतर आजची जर आपण करंट सिच्युएशन बघितली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की जगामध्ये प्रत्येक वेळी काही ना काही नवीन नवीन ट्रेंड येत गेले आणि त्या ट्रेंड प्रमाणे, त्या बदलाप्रमाणे आपल्यालाही बदल आपल्यामध्ये घडवावा लागला. आजच्या जगातला सर्वात मोठा जो बदल आहे ऑनलाईन मधला तो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सी, AI टेक्नॉलॉजी, ज्याच्याबद्दल आपण पुढे जाऊन बोलणारच आहोत. तर या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला आज ऑनलाईन यावं लागतं. पण त्याआधी काही प्रश्नही आहेत. ते प्रश्न असे आहेत की ज्याला आपण नाकारू नाही शकत. सर्वात पहिली गोष्ट की तुम्हाला खरोखर इंटरनेट वरती आणि घरात बसून काम करण्यावरती विश्वास आहे का, तुम्ही करू शकता का, ते शक्य आहे का. दुसरी गोष्ट, तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीचा भागीदार बनायला आवडेल का, जसं गुगल, ऍपल, मायक्रोसॉफ्ट हे ज्यावेळेस सुरू झाले होते त्यावेळेस जर त्यांचे शेअर्स तुम्हाला सुरुवातीला मिळाले असते किंवा त्यांच्यामध्ये तुम्हाला जर काही मिळालं असतं पार्टनरशिप राईट्स, तर तुम्ही ते नक्कीच केलं असतं, आवडीने केलं असतं. पण ते आज शक्य नाही. तर तुम्हाला अशी एखादी जर कंपनी आली तर त्यात तुम्ही भागीदार बनाल का. तिसरी गोष्ट, तुमचा स्वतःचा कुठला बिझनेस आहे का, आणि तो बिझनेस तुम्ही दुकानात जाऊन शटर उघडून करता तर त्याला तुम्ही ऑनलाईन करायचा प्रयत्न केलाय का. कारण ज्यावेळेस तुम्ही एखादा बिझनेस ऑनलाईन करायला जाता त्यावेळेस तुम्हाला नवीन लोक सुद्धा भेटतात, नवीन ट्रॅफिक जे आपण म्हणतो ते नवीन लोक म्हटलं जातं आपल्या भाषेत, तर ही सुद्धा तुम्हाला मिळतात. तर ते तुम्ही काही प्रयत्न केलेत का. जर केलेले नाहीये तर इथे सुद्धा एक प्रश्नचिन्ह उभा राहतो. आणि सर्वात मोठी गोष्ट की तुम्ही जो कुठला बिझनेस करताय तो बिझनेस लांब, म्हणजे तो कॉम्पिटिशन मध्ये तुमच्याकडे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याची किंमत कमी आहे का, ते अफोर्डेबल कॉस्टिंगला आहेत का,
ते तुम्ही प्राऊडली सगळ्यांसोबत शेअर करू शकता का? खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप सारे प्रश्न आहेत. त्यात जर आपण म्हटलं की बाबा ऑनलाईन आम्हाला वर्क करायचंय, तर ऑनलाईन मध्ये कसं, तर आज ऑनलाईनच्या जगामध्ये खूप साऱ्या गोष्टी लोकांना फेस कराव्या लागतात. पहिली गोष्ट, ऑनलाईन मध्ये जेवढ्या कंपन्या आपल्याला मिळतात त्यातल्या 97% कंपन्या या फक्त छलावा असतो, बाकी काहीच नाही. तुम्ही त्यांचं सगळं जे आपण म्हणतो ना, मेकअप खूप सुंदर आहे, खूप वेबसाईट छान आहे, सगळे छान छान फोटो दिले, ती खूप मोठी कंपनी असेल आणि आपण पैसे गुंतवतो. त्यात 97% कंपन्या या आपला पैसा घेऊन पळून जातात. हे आजपर्यंत भरपूर लोकांनी अनुभवलं असेल. रिक्वायर सेलिंग म्हणजे की बाबा तुम्ही 2 आणले तरच तुम्हाला पैसा देऊ, तुम्ही 4 आणले तरच तुम्हाला पैसा देऊ, तुम्ही एवढं केलं तरच तुम्हाला पैसा देऊ. हा एक मोठी अडचण आहे. तिसरी गोष्ट, तुम्ही आता आमच्या कंपनीत आले ना, आता तुम्हाला याची किंमत वेगळी द्यावी लागेल, त्याची किंमत वेगळी द्यावी लागेल, त्याची किंमत वेगळी द्यावी लागेल. तुम्हाला एक पॅकेज बनवून दिलं जात नाही ऑनलाईन मध्ये, टूल्स मध्ये. आणि जे काही दिलं जातं ते सुद्धा म्हणजे त्या क्वालिटीच नसतं जी क्वालिटी आपल्याला एक्सपेक्टेड आहे. जर आपल्याला अजून चांगल्या क्वालिटीचे टूल्स मटेरियल्स काही हवे असतील तर आपल्याला एक्स्ट्रा मनी सुद्धा पे करावा लागतो, जास्त पैसे द्यावे लागतात. मी एक साधं एक्झाम्पल घेतो झूमचं. झूम मध्ये बघा 100 लोकांपर्यंत फ्री आहे, पण परत लिमिटेशन आली 40 मिनिटाची. नंतर 100 लोकांचा जर तुम्हाला पॅकेज घ्यायचा असेल तर तो $25 $20 आहे. 500 लोकांचा घ्यायचा असेल तर तो $150 आहे. 1000 लोकांचा घ्यायचा असेल तो $250 आहे. म्हणजे तुम्हाला तुमची कॉस्टिंग ही वाढवावी लागत आहे, तुम्हाला तुमचा पैसा हा वाढवावा लागत आहे, पण तुम्ही त्याचं बेनिफिट जे आहे त्याच्याशिवाय उचलू शकत नाही. चौथी गोष्ट, ज्यावेळेस कुठली ऑनलाईन कंपनी चालू होते आणि आपण त्याच्यात काम करतो तेव्हा प्रत्येक व्यक्ती हा स्वतःच पहिले बघतो. इथे वर्किंग टुगेदर हा प्रकारच नसतो, कधीच नाही. म्हणजे एक साधं एक्झाम्पल घ्या, ज्यावेळेस आपण एखाद्या टीमचा पार्ट असतो, सेल्स टीमचा, आणि त्या टीम मध्ये एखादा व्यक्ती असा असतो की जो खूप सारं काम फटाफट करतो, पण एखादा व्यक्ती जो आहे तो प्रॉपर काम करू शकत नाही, तो मागे पडतो. तर आणि इथे 2 लोकांमध्ये कॉम्पीट करायला, म्हणजे 2 लोकांमध्ये लढाई लावली जाते की बघ त्याचं सेल किती छान आहे, तुझा काहीच नाही आहे, आणि असं करून दोघांचे सेल्स हे पूल केले जातात. त्याचा अल्टिमेट, त्याचा शेवटचा फायदा जो आहे तो त्या कंपनीला होतो, ज्या कंपनीच्या माध्यमातून हे लोक काम करतायत. तर या सगळ्या चॅलेंजेस मध्ये ऑन पॅसिव्ह ही खरोखर चांगली कंपनी आहे का, आहे तर का, त्याबद्दल आपण थोडीशी करू. सर्वात पहिले कंपनीचं जे आहे पहिला पॉइंट तो आहे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस. तर आज बघा कुठलीही कंपनी, त्याचा जो सर्वात मोठा मेन बेस आहे तो आहे पहिले प्रॉडक्ट आणि दुसरा आहे सर्व्हिस. कारण सामान विकणं हे खूप सोपं आहे, ते सामान विकण्यावरती त्याला जी सर्व्हिस द्यावी लागते ती सर्व्हिस द्यायला 90% लोक हे कचरतात किंवा सर्व्हिस आपल्याला प्रॉपर मिळत नाही, याचा अनुभव आपण प्रॅक्टिकली खूप वेळा घेतलेला आहे. ऑन पॅसिव्ह मध्ये जे काही प्रोडक्ट्स तुम्हाला मिळणार आहे हे सगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड टेक्नॉलॉजीचे असणार आहेत. आणि सर्वात मजेची गोष्ट, जरी तो प्रॉडक्ट कंपनीने विकला किंवा तुम्ही विकला तरी सर्व्हिसेस आफ्टर सेल्स ही कंपनी देणार आहे आणि त्याची पूर्वतयारी त्यांनी आधीच करून ठेवलेली आहे. दुसरी गोष्ट आहे लीडरशिप. लीडरशिप ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण बघा एखाद्या कंपनीमध्ये ज्यावेळेस आपण जातो तर त्या कंपनीत आजपर्यंत आपण जे बघितलंय की एक नेटवर्क मार्केटिंग कंपनी कशा पद्धतीने काम करते आणि ही आयटी कंपनीमध्ये काय डिफरन्स आहे हे आपण थोडंसं डिफरन्शिएट करू. जी नेटवर्क मार्केटिंगची कंपनी असते ते काय असते की ज्या व्यक्तीची पहिली आयडी लागली तो राजा असतो, तो डायरेक्ट कंपनीच्या मॅनेजमेंट सोबत मिळतो, त्यांच्यासोबत बोलतो, खातो पितो आणि त्याच्या हिशोबाने कंपनीचे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन बनतात. कारण कंपनीला माहित असते की हा बाबा हा व्यक्ती आहे जो आम्हाला बिझनेस देतो. इथेच खूप मोठा डिफरन्स पडतो, जिथे ऑन पॅसिव्ह काय केलंय, ऑन पॅसिव्हने सुरुवातीला 32 लोकांची एक कोर कमिटी बनवली आहे आणि ही कमिटी आपसात विचार विमर्श करते आणि त्या हिशोबानेच कंपनी डिसिजन घेतले जातात. कुठल्या एका व्यक्तीचं डिसिजन इथे चालत नाही, कुठल्याही एका व्यक्तीचा निर्णय इथे चालत नाही. त्यामुळे लीडरशिप हा एक खूप महत्वाचा भाग या लोकांनी खूप छान पद्धतीने कव्हर केलेला आहे.
तिसरी गोष्ट आहे पे स्ट्रक्चर. आता ज्यावेळेस आपण पे स्ट्रक्चर म्हणजे पैसा ही गोष्ट ज्यावेळेस येते त्या प्रत्येकाला माहिती आहे की आपण प्रामुख्याने जे काही करतो, जी काही मेहनत करतो ती सगळी पैशासाठीच करतो शेवटी. मग मी असो, तुम्ही असो, टाटा बिर्ला असो, सर्वात शेवटी दिवसाच्या एंडला तो हेच कॅल्क्युलेट करतो, तो हेच मोजतो की मी किती कमवलंय आणि त्याच्यावरती त्याचं सगळं पुढचं गाडा हा निर्भर असतो. पण आपण आजपर्यंत जो पे स्ट्रक्चर बघितलाय किंवा आपण आजपर्यंत जो विचार केलाय तो काय केलाय की बाबा मी जोपर्यंत काम करेल तोपर्यंतच पैसा येणार आहे. आज एक साधारण एक्झाम्पल देऊया आपण. एक छोटंसं एक्झाम्पल, कुठल्याही प्रॉडक्ट बेस्ड कंपनीत जरी आपण गेलो तर प्रॉडक्ट बेस्ड कंपनी सुद्धा काय होतं, तुम्हाला शेवटपर्यंत अटेंटिव्ह राहावं लागतं, तुम्हाला शेवटपर्यंत फील्डमध्ये राहावं लागतं. जोपर्यंत तुम्ही फ्रंटवर येणार नाही, तुम्ही सेमिनार घेणार नाही, तुम्ही लोकांना मोटिवेट करणार नाही, तोपर्यंत तुमच्या खाली काम होत नाही. कारण की शेवटी तुम्हाला तुमच्या एंड युजर पर्यंत जाता येत नाही, तुम्हाला चॅनल थ्रू जावं लागतं तिथे. आणि ऍक्टिव्ह राहिले तरच पैसा येतो, नाही तर पैसा येत नाही. पण जगात जे म्हटलं जातं, एक बिल गेट्सनी खूप सुंदर म्हटलंय की जर शेवटपर्यंत तुम्ही ऍक्टिव्ह काम करतच पैसा कमवत असाल तर मग तुम्हाला काय उपयोग आहे जन्म घेऊन. कारण की फक्त ऍक्टिव्ह पैसा हा इम्पॉर्टंट नसतो. उद्या जाऊन मला काही झालं, मी आजारी पडलो, काही झालं, तर मॅक्झिमम कंपन्यांमध्ये आपला जो एक स्टँड असतो तो असा असतो की मी जर काम केलं तरच होईल. पण इथे असं नाहीये. इथे पे स्ट्रक्चर मध्ये त्यांनी काय केलं, रेसिड्युअल. रेसिड्युअल म्हणजे मी आज जे काम करेल त्याचा पैसा मला आयुष्यभर भेटायला पाहिजे, माझ्या 7 पिढ्यांना तो भेटायला पाहिजे, त्याला म्हणतात रेसिड्युअल. आज ही इन्कम ऑन पॅसिव्ह मध्ये आहे आणि त्यामुळेच ऑन पॅसिव्ह मध्ये आम्ही सगळ्यांना म्हणतो की बाबा तू रात्री झोपला तरी उद्या सकाळी तुझ्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, कारण हे रेसिड्युअल आहे. आणि आज जगामध्ये कितीतरी लोक रेसिड्युअल आणि त्यांनी काही हजारो कोटी कमवलेले आहेत त्याच्यामुळे. त्याच्यानंतर आहे कॉर्पोरेट स्ट्रक्चर. कॉर्पोरेट स्ट्रक्चर मध्ये जर आपण बघायला गेलं तर कॉर्पोरेट स्ट्रक्चर हे कसं असायला पाहिजे की आज बघा, एक साधारण मी तुम्हाला MLM कंपन्यांचाच परत एक्झाम्पल देईल. तसं तर मी सुद्धा MLM मधनच आलेलो आहे, त्यामुळे मला एक छोटासा जो माझा अनुभव तो शेअर करतो की कंपन्या काय करतात, आपल्याकडनंच जॉईनिंग अमाऊंट घेतात, आपल्याकडनंच पैसे घेतात, त्याच्यावरती कंपनीचे ऑफिसेस, गाड्या सगळ्या उभे राहतात आणि आपण मात्र जिथे आहोत तिथेच असतो. आपली कधीच प्रगती काही जास्त मोठी होत नाही, पण कंपन्या खूप मोठ्या वाढतात. दुसरी गोष्ट, कंपन्या बाहेरनं कर्ज काढून आणतात, आपल्याला माहित नसतं. आपण कंपनीचं बाहेरचं आवरण बघून आपण त्याच्यामध्ये काम करतो, मेहनत करतो, सगळं करतो, पण शेवटी काय होतं, ती कोलॅप्स होते आणि आपणही कोलॅप्स होतो. त्यामुळे एक युनिव्हर्सल कॉर्पोरेट स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे की कंपनीवर पहिली गोष्ट कुठलीही लायबिलिटी असायला नको. दुसरं, कंपनीने लोकांचे घेतलेले पैसे योग्य कामाशिवाय कधीच वापरायला नको, स्वतःसाठी तर मुळीच नाही. ठीक आहे ना. आणि ती कंपनी जी आहे ती आलेल्या लोकांवरती डिपेंडंट नको, ती कंपनी स्वतःच्या पायावरती पाहिजे. खूप खूप गर्वाने सांगू इच्छितो की ऑन पॅसिव्हचं जे आहे तो सगळा पैसा मिस्टर ॲश मुफ्रा जे कंपनीचे CEO आहे, ज्यांच्याबद्दल मी पुढे बोलणारच आहे, हा त्यांच्या आणि त्यांच्या फॅमिलीचा पैसा आहे. आपल्याकडनं जे घेतलं जातं $97 म्हणजे भारतीय करन्सीमध्ये 7,700 आणि 18% GST, हा पैसा पूर्णपणे सेपरेट ठेवलेला आहे आणि हा पैसा फक्त मार्केटिंग कॅम्पेन साठीच वापरला जाणार आहे आणि तोही फक्त आपल्यासाठी. नंतर पुढचा मुद्दा आहे आपला सपोर्ट. सपोर्ट मध्ये काय असतं की एक जसं आपण म्हणतो की बाबा सर्टन लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो, पण इथे असं नाहीये. इथे सपोर्ट म्हणजे कंपनी आपल्याला प्रत्येक गोष्टीत, म्हणजे आपला कुठलाही प्रश्न, जसं एक एक्झाम्पल मी घेऊ इच्छितो की बघा, कुठल्याही कंपनीत ज्यावेळेस आपण एखादा प्रश्न विचारतो ना की सर तुम्ही कसं केलं, काय केलं, थातूर मातूर उत्तर देऊन मोकळं करतात, पुढे काही बोलत नाही, काही लिमिटेशन्स असतात त्यांची. पण इथे तसं नाही. तुमच्या मनात जो प्रश्न आहे तो तुम्ही विचारा, तुम्हाला उत्तर मिळेल. आणि ती उत्तर द्यायला एक कमिटी बसली आहे. दर रविवारी आमचे क्वेश्चन सेशन होतात, तिथे आमचे सिनियर लीडर सुद्धा सगळी उत्तरं देतात. त्यामुळे
एक खूप डिफरंट टाईप, एक खूप वेगळा सपोर्ट आहे इथे, की ज्याच्यामुळे माणूस जो आहे हा मेंटली फ्री राहतो. त्याला माहिती आहे की माझ्या डोक्यात उद्भवलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं इथे मिळणार आहेत. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो टेक्नॉलॉजी आणि ऑटोमेशन. टेक्नॉलॉजी बद्दल ज्यावेळेस आपण बोलायला जातो ना, तर ही यांची स्वतःची टेक्नॉलॉजी म्हणजे प्रोप्रायटरी, एक मालकी अधिकार, एकाधिकार ज्याला आपण म्हणतो. आणि ऑटोमेशन म्हणजे AI टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे जे काय करेल ते सिस्टम करेल. उद्या कंपनीचे MD असो नसो, सिस्टम वर्क करेल. दॅट इज, त्याला आपण म्हणू शकतो ऑटोमेटेड. ठीक आहे. नंतर ग्लोबल. आज आपण बघतो की खूप साऱ्या कंपन्या म्हणतात की आम्ही 2 देशामध्ये पोहोचलो, आम्ही 4 देशामध्ये पोहोचलो. एखादी कंपनी उठून म्हणते माझं काम 25 देशामध्ये आहे. पण ह्या कंपन्या त्या देशांमध्ये पोहोचल्या लोकांच्या भरोशावर 10 वर्षात, 15 वर्षात, 20 वर्षात. ऑन पॅसिव्ह पहिली कंपनी आहे जी सुरू होण्या अगोदरच, ज्याला आम्ही म्हणतो प्री लॉन्च, 212 कंट्रीमध्ये ती ऑलरेडी पोहोचलेली आहे आणि लोक याच्यामध्ये प्राऊडली काम करत आहेत. लिगॅलिटी. ऑन पॅसिव्ह माझ्या मते पहिली कंपनी अशी आहे की जिने जेवढे लॉयर्स वगैरे हायर केलेले आहेत हे फक्त आणि फक्त ऑन पॅसिव्हसाठी काम करणार आहेत. दुसऱ्या कुठल्याच कंपनीचं काम हे लोक करणार नाहीत. तसे अग्रीमेंट यांच्यासोबत झालेले आहेत. प्लस इंडियामधले टोटल जेवढे डॉक्युमेंट्स आपल्याला रिक्वायर्ड आहेत ते सगळेच्या सगळे लायसन्सेस ऑलरेडी आपल्याला मे महिन्यामध्ये पूर्ण मिळालेले आहेत. आणि म्हणून आपण GST पासून पेमेंट गेटवे पर्यंत प्रत्येक गोष्ट एक्वायर करू शकलो, घेऊ शकलो. त्याच्यामुळे काय झालं की जो एक सर्वात मोठा प्रश्न होता की हे आहे तर ते नाही, लिगॅलिटी आहे तर कंपनी प्रॉपर नाही, कंपनी आहे तर स्ट्रक्चर प्रॉपर नाही, स्ट्रक्चर आहे तर पेमेंटचं त्यांचं ठाव ठिकाणा नाही. ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे इश्यूज इथे सॉल्व्ह झालेले आहेत. इथे कम्प्लीट सक्सेस झाले. म्हणजे इथे एक साधी गोष्ट आहे की इथे जो कोणी येईल तो सक्सेसच होईल. कारण बघा तुम्ही एक परत एक एक्झाम्पल देतो. तुम्ही आपण एखाद्या कंपनीमध्ये जातो, तिथे आपल्यासोबत 100, 150, 200 लोक काम करतात. पण काय प्रत्येक व्यक्ती पैसा कमवतो का? नाही कमवत. 1, 2, 5, 10, 15 लोक पैसे कमवतात आणि बाकीची लोक फक्त मेहनत करत असतात. ही पहिली कंपनी मी बघितली आणि ती पण नॉन MLM कंपनी, एक IT कंपनी, की जिचं एकच म्हणणं आहे की तुम्ही इथे ज्यावेळेस याल त्यावेळेस तुम्ही 100% पासच व्हाल. ही अशी युनिव्हर्सिटी आहे जी तुम्हाला फेल हा ऑप्शनच नाहीये. हा, कुणाला 50% मिळू शकतात, कुणाला 60%, कुणाला 80%, कोणी मेरिटला येऊ शकतो. पण इथे सगळे पास होतील, कुणीही फेल होणार नाही. म्हणूनच त्यांचं स्लोगन सुद्धा खूप सुंदर आहे, इन इट टू विन इट. तुम्ही आतमध्ये आलाच आहात फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी. नंतर पुढचा मुद्दा आहे तो बेस्ड ऑन कस्टमर एक्सपिरियन्स. म्हणजे काय, आता बघा आपण भरपूर कंपन्यांचे मॉडेल स्टडी करतो आणि एक नेटवर्क मार्केटिंग कंपनीचा MD काय करतो, भरपूर कंपन्या तो म्हणतो की बघा आम्ही 4 कंपन्यांचं स्टडी करून माझी एक सेपरेट व्ह्यूअरचना तयार केलेली आहे, माझा प्लॅन हा सर्वात बेस्ट आहे. पण ऍक्च्युअल मध्ये तो फक्त प्लॅन बघतो. एक एंड कस्टमरला नक्की काय हवंय, त्याची रिक्वायरमेंट काय आहे ते तो कधीच बघत नाही. कुठल्या कंपनीमध्ये समजा माझं इन्कम 3 लाख होत असेल तर तो लगेच लावतो की इथे कॅपिंग 1 लाखाची आहे बाबा, 2 लाख फ्लश होतील म्हणजे तुला भेटणारच नाही, तर माझी मेहनत तर वाया गेली ना. तर इथे कस्टमर एक्सपिरियन्स वरती तुमचा जो बनवलेला आहे ते इतकं सुंदर बनवलेलं आहे की ज्याच्यामुळे तुम्ही जेवढे कमवाल तेवढे तुम्ही इमिजिएटली तुमच्या खात्यामध्ये विड्रॉल करू शकाल. तिथे कुठेही तुम्हाला कुठलंही बंधन नाही की तुम्हाला हे करावंच लागेल ते करावंच लागेल. त्याच्यानंतर फन. फन याला एक्सप्लेन करणं माझ्यासाठी थोडंसं डिफिकल्ट होत होतं, पण नीरज भाईंनी त्यांच्या इंग्लिश वेबनारमध्ये खूप सुंदर ते एक्सप्लेन केलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावरूनच मी त्यांची कॉपी केली आहे. थँक्यू नीरज भाई. ते एकच म्हणतात की तुम्ही जी गोष्ट करता ना ती गोष्ट मनापासून करा, त्याला एन्जॉय करा, स्वतःला त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्या. ती गोष्ट अशी नको व्हायला की बस तुमचं मन दुसरीकडे तुम्ही करताय तिसरं. आज नीरज भाईंचं म्हणायचं झालं, नीरज दलवी सरांचं,
तर त्यांनी सुरुवात केली हिंदी वेबिनार्स मध्ये स्टार्टिंग करण्यापासून. मग त्यांनी एक सेल्फ डिसिजन घेऊन स्वतःचे इंग्लिश वेबिनार सुरू केले, जे दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता होतात. आणि मग एक दिवस आमची अशी चर्चा झाली. आपल्या एका टीमसाठी मी मराठी वेबिनार घेतला होता, तर त्यावेळेस ते बोलले की मुकुंद जर मराठी, आणि त्यावेळेस ते गेस्ट स्पीकर म्हणून आले होते. त्यावेळेस त्यांनी म्हटलं की मुकुंद जर आपण मराठी वेबिनार पण सुरू केले तर, म्हणजे ते त्यांच्या कामासोबत एन्जॉय करतात. माझं एक म्हणायचं तात्पर्य लक्षात घ्या. तर आपण इथे आपल्या प्रत्येक कामासोबत एन्जॉय करू, प्रत्येक गोष्टीसोबत एन्जॉय करू. आपण ज्यावेळेस लोकांना भेटू त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये हे टेन्शन कधीच असणार नाही की अरे यार याला भेटतोय मग याला जॉईन करावं लागेल. नाही, इथे जॉईन हा शब्दच नाहीये. तुम्हाला त्यांच्यासोबत काम करायला, बसायला, खेळायला आवडेल, तुम्हाला त्यांची मदत करायला आवडेल. इथे पहिली नॉन MLM IT कंपनी बघितली की जिथे प्रत्येक व्यक्ती तो कुठल्याही टीमचा असतो, तो प्रत्येक व्यक्ती एक दुसऱ्याला मदत करतोय. खूप मोठी गोष्ट आहे, कारण ते लोक मनापासून करतायत, आतमधून करतायत. आणि सर्वात शेवटचं, पीपल इन बिझनेस. तर पीपल इन बिझनेसचा अर्थ काय असतो की तुम्ही जी लोक तुमच्यासोबत आहेत, तुमचे CEOs म्हणा किंवा तुमचे पार्टनर्स म्हणा किंवा तुमचा स्टाफ म्हणा, हे सगळे कुठे ना कुठे एकदम ॲक्युरेट, एकदम प्रोफेशनल असायला पाहिजे. तर तुम्हाला सुद्धा काम करायला मजा येते. तर इथे हीच गोष्ट अगदी तंतोतंत उभी केली आहे कंपनीने. कंपनीचे जर मी आज सांगायला गेलो कंपनीबद्दल, तर कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला डेव्हलप केले 2018 पासून. लोक खूप कोऑपरेटिव्ह आहेत, आम्हाला प्रत्येक गोष्टीचा सपोर्ट पण इथे मिळतो. त्याच्यानंतर एक सर्वात मोठी गोष्ट येते की ज्यावेळेस तुम्ही कुणाला ऑन पॅसिव्ह सांगायला जाल किंवा कोणी तुम्हाला विचारेल की तुम्ही काय करता, त्यावेळेस तुम्हाला त्याचं उत्तर फक्त एका शब्दात द्यायचंय, फक्त एका शब्दात, मी कॅटमूव करतोय. आता कॅटमूव म्हणजे नक्की काय? तर कॅटमूव याचा इंग्लिश मध्ये अर्थ निघतो कम्प्लीट ऑटोमेटेड टार्गेटेड मनी. म्हणजे सर्वात पहिलं त्याच्यात आलं टूल्स अवेलेबल ॲट सिंगल प्लेस ॲट द लोएस्ट कॉस्ट. याचा अर्थ काय की आता बघा आपण डीमार्ट मध्ये जातो, तर डीमार्ट मध्ये आपल्याला काय मिळतं? एक सर्वात साधा एक्झाम्पल घेऊया डीमार्टचं. डीमार्ट मध्ये तुम्हाला किराणा पण तिथेच मिळतो, स्टेशनरी पण तिथेच मिळते, कन्फेशनरी पण तिथेच मिळते, स्पोर्ट्स पण तिथेच मिळतं, किचन वेअर्स पण तिथेच मिळतात, ड्रेस पण तिथेच मिळतात. म्हणजे सगळ्या गोष्टी एका ठिकाणी. आज मला जर सर्च इंजिन बघायचं असेल तर मला गुगलला जावं लागतं, मला वेबिनार घ्यायचा असेल तर मला झूमला जावं लागतं. गुगल मीट तर आता आलंय ना, पहिले तर फक्त झूमच होतं. इथे पहिल्यांदा तुम्हाला एका स्टॉप वरती सगळ्या गोष्टी मिळणार आहेत, म्हणजे कम्प्लीट डिजिटल सोल्युशन्स. इंटरनेटची रिलेटेड प्रत्येक गोष्टीचा पर्याय तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. दुसरं, ते ऑटोमेटेड असेल. ऑटोमेटेड म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सी बेस्ड असेल. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सी म्हणजे काय, त्याचं आपण एक 2-3 उदाहरणं घेऊया. पहिलं, नासाने सर्वात पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्सला यूज करणे सुरू केलं. जर तुम्ही मंगलयान बघितलं तर मंगलयान हे पूर्णपणे AI बेस्ड होतं. हे बहुतेक खूप साऱ्या लोकांना माहिती नसेल. आज जपानमध्ये आपण बघितलं मध्ये व्हिडिओ टीव्ही मध्ये की जपानमध्ये नर्सेसची जागा रोबोट्सनी घेतली आहे, आणि ते रोबोट जे आहे ते पेशंटना सर्व करतायत. हा सुद्धा एक पार्ट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. तिसरा, दुबईमध्ये बिना वाहन चालकाच्या गाड्या सुरू झालेल्या आहेत, बिना ड्रायव्हरच्या गाड्या सुरू झालेल्या आहेत. हा सुद्धा एक पार्ट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. तर आपले सगळे प्रॉडक्ट हे AI बेस्ड असणार आहे. आजपर्यंत आपण जेवढे प्रॉडक्ट वापरले ना, इंटरनेटशी रिलेटेड जेवढे प्रॉडक्ट आपण आजपर्यंत वापरले, इन्क्लुडिंग झूम, हे सगळे प्रॉडक्ट कसे आहेत? हे जुन्या जमान्याच्या फिएट गाड्या आहेत, ज्याला पॉवर स्टेअरिंग सुद्धा नव्हतं. आणि आज जे आपण वापरणार आहोत AI बेस्ड ऑन पॅसिव्हचे प्रॉडक्ट, ही आहे नव्या जमान्याची मर्सिडीज बेन्झ विथ पॉवर स्टेअरिंग. हा एवढा मोठा डिफरन्स असणार आहे, एवढी मोठी तफावत असणार आहे, तर त्याला तुम्ही कम्पेअर नाही करू शकत. तिसरी गोष्ट, ट्रॅफिक ॲज अ प्रॉडक्ट, तोही टार्गेटेड. म्हणजे काय? आता बघा, आपण समजून घ्या तुमचं एखादं होलसेलचं काम आहे आणि तुम्हाला इंडियामध्ये पूर्ण ते काम करायचं आहे.
तर तुम्ही फेसबुकला सांगाल की बाबा मला पूर्ण इंडियामध्ये माझं काम करायचं आहे, तर मला कस्टमर डाटा दे. मग फेसबुक काय म्हणेल, ठीक आहे, तुम्हाला पर कस्टमर ₹2 द्यावे लागतील आणि आपण ते देतो. पण ते फेसबुकने आपल्याला 1000 लोकांचा डाटा दिला, पण त्या 1000 लोकांचा जो डाटा आहे ते 100% घेतील का आपल्याकडनं प्रॉडक्ट? कदाचित 1% लोक सुद्धा घेणार नाही. का? कारण की फेसबुकने आपल्याला फक्त डाटा दिलाय. त्यांच्यासोबत कम्युनिकेट करून हे नाही सांगितलं की बाबा असं असं काहीतरी होणार आहे, तुम्हाला चालेल का? पण इथे तुम्ही जे कुठली गोष्ट कराल ना, त्याच्यासाठी तो स्पेसिफिक ट्रॅफिक तुम्हाला देणार आहे कंपनी, टार्गेटेड. म्हणजे त्यांना ऑलरेडी माहित असेल की असा कुठला तरी प्रॉडक्ट येणार आहे आपल्याकडे आणि आपल्याला त्या प्रॉडक्टला सिरियसली बघायचं आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट रेसिड्युअल इन्कम प्लस पार्टनरशिप. रेसिड्युअल मी तुम्हाला आधीच बोललो की मी रात्री झोपलो तरी मला पैसा यायला पाहिजे. पॅसिव्ह इन्कम जी खूप गरजेची आहे. आजपर्यंत आपण जेवढं केलं ते सगळं ऍक्टिव्ह इन्कम होती, पण ही पॅसिव्ह इन्कम आहे. आणि पार्टनरशिप, कारण आपण कंपनीचे पार्टनर आहोत. जी कोणी इथे ऑन पॅसिव्हचे फाउंडर्स आहेत त्यांना माहिती आहे की ज्यावेळेस आपलं फाउंडर मेंबरशिप ऍक्टिव्ह होते, तिथे आपल्याला एक नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट कंपनीसोबत सही करावा लागतो आणि आपण ऑफिशियल पार्टनर होतो कंपनीचे. कंपनी जी आहे ही रजिस्टर्ड ॲज अन इंटरनेट टेक्नॉलॉजी कंपनी इन US युझिंग AI टेक्नॉलॉजी. म्हणजे कंपनीचं जे रजिस्ट्रेशन आहे US मध्ये ते IT कंपनी म्हणून आहे आणि कम्प्लिटली AI बेस्ड टेक्नॉलॉजी आहे. ऑलरेडी आपण 2,48,730 म्हणजे 2,49,000 फाउंडर्स जवळपास क्रॉस झालेलो आहोत पूर्ण जगामध्ये 212 कंट्रीमध्ये. आणि आपण ऑलरेडी एक युनिकॉर्न कंपनी झालेलो आहोत. एक युनिकॉर्न कंपनी म्हणजे काय असते की जिचं टर्नओव्हर 10 वर्षामध्ये कमीत कमी 1 बिलियन व्हायला पाहिजे. 1 बिलियन म्हणजे किती? की बाबा 100 मिलियन. 100 मिलियन म्हणजे किती? कमीत कमी 800 कोटी रुपये. बरोबर आहे नीरज सर? मला फक्त झिरोज माहिती आहेत, त्याच्यातले 9 झिरोज असतात. 800 कोटी. 800 कोटी. कारण 7 झिरो हे कोटीचं असतं आणि 800 म्हटल्यावर ते 800 कोटी झाले. ठीक आहे, थँक्यू. तर सरांनी आता आमचा एक पब्लिक वेबिनार जो झाला होता जो दर गुरुवारी असतो, त्यात कंपनीचे CEO मिस्टर ॲश मुफ्रा जे आहेत त्यांनी सांगितलं की आपला प्रत्येक प्रॉडक्ट हा युनिकॉर्न असणार आहे. हा प्रत्येक प्रॉडक्टचा सेल हा युनिकॉर्न कंपनीचा असणार आहे, युनिकॉर्न कंपनी प्रमाणे असणार आहे. म्हणजे विचार करा, आपला एक प्रॉडक्ट 10 वर्षाच्या आतमध्ये 800 कोटीचं टर्नओव्हर क्रॉस करणार आहे. किती मोठी गोष्ट आहे, जे आजपर्यंत कोणीही प्राऊडली सांगू नाही शकलं. पण ते सांगू शकतात कारण त्यांच्याकडे ती गोष्ट ऑलरेडी आहे, त्यांचा अनुभव आहे, त्यांच्याकडे स्पेसिफिक टार्गेटेड ट्रॅफिक आहे. म्हणजे त्यांच्याकडे ती लोक आहेत ज्यांना हे माहित आहे की हे येणार आहे आणि ते लोक त्या गोष्टीला एक्सेप्ट करायला रेडी आहेत. यांचं मेन ऑफिस जे आहे ते फ्लोरिडा ऑर्लँडोला आहे US मध्ये. तिथे पण तिथलं जे ऑफिस आहे ते फक्त मेलिंग ऍड्रेससाठी आहे की तुम्ही फक्त तिथे कम्युनिकेशन करू शकता. मेजर जे ऑफिसेस आहेत त्यांचे पूर्ण जगातले सर्वात मोठे बॅक ऑफिसेस त्यांचे बँगलोरला आहे आणि हैदराबादला आहे. बँगलोरला का? कारण आज जर तुम्ही सिलिकॉन व्हॅली बद्दल ऐकलं असेल USच्या, तर सिलिकॉन व्हॅली मध्ये 90% जे आहे ते इंडियन ब्रेन्स काम करतायत. हे कदाचित बहुतेक खूप कमी लोकांना माहिती असेल. आज विचार करा, सिलिकॉन व्हॅली मध्ये 90% लोक इंडियन काम करतायत आणि त्यांच्या डोक्याचा वापर करून अमेरिका ही जगातली महाशक्ती बनलेली आहे. ठीक आहे ना? तर तेच ब्रेन जर इंडियात राहिलं तर काय होईल? तर ॲज सरांनी त्या गोष्टीचा आढावा घेऊन कम्प्लीट त्यांचं बॅक ऑफिस इंडियामध्ये केलं, बँगलोरला केलं आणि 100% इंडियन ब्रेन सोबत त्यांनी काम केलं. स्वतःचा अनुभव त्यांना दिला आणि आपले जेवढे टूल्स बनलेले आहेत, मी प्राऊडली सांगू शकतो की हे सगळे टूल्स भारतामध्ये बनलेले आहेत आणि आपल्या लोकांनी बनवलेले आहेत. आता त्यांनी बँगलोरलाच का चूज केलं याच्यावरती मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतो. आज जगातली सर्वात पहिली IT हब जी आहे ती सिलिकॉन व्हॅली म्हणजे जगातली सर्वात मोठी ती US ला आहे आणि बँगलोरला सेकंड सिलिकॉन व्हॅली म्हटलं जातं कारण की मायक्रोसॉफ्ट पासून जेवढ्याही ITच्या टॉप कंपन्या आहेत त्यांचे बॅक ऑफिसेस इंडियामध्ये आलेले आहेत. त्याचं मुख्य कारण हेच आहे की तिथे त्यांना सॅलरी जी आहे ती पर आवर प्रत्येक तासाला $मध्ये द्यावी लागते आणि आपल्या भारतामध्ये महिन्यातनं एकदा फक्त रुपीज मध्ये दिली जाते.
म्हणून त्यांना इथे जे कामगारी वर्ग आहे तो खूप स्वस्त पडतो. म्हणूनच त्यांनी इंडियाला चूज केलं. प्रत्येक आयटी कंपनीने इंडियाला चूज केलं आणि त्यात बँगलोर हा सेकंड आयटी हब म्हटला जातो जगामध्ये आफ्टर अमेरिका, सिलिकॉन व्हॅली नंतर. आणि हैदराबादला इमर्जिंग आयटी हब असं म्हटलं जातं. त्यामुळे आपलं सेकंड ऑफिस जे आलंय इंडियातलं ते हैदराबाद मध्ये आलंय. त्याची ही लेटेस्ट डेव्हलपमेंट खूप छान आहे. आपलं हैदराबादला एक ऑफिस तर आलेलंच आहे आणि कंपनी आता एक 5 मजली इमारत सुद्धा कंप्लीट 9 वर्षाच्या लीज वरती घेतलेली आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे की एखादी कंपनी एका मुख्य प्राईम लोकेशन मध्ये 5 फ्लोअरची अख्खी बिल्डिंग ऑक्युपाय करते आहे आणि 9 वर्षाचा अग्रीमेंट करते आहे बाकायदा जमिनीपासून वरपर्यंत. म्हणजे तिथे फक्त ऑन पॅसिव्ह 24/7 फक्त ऑन पॅसिव्ह. तुम्ही विचार करा किती मोठं विजन असेल. इथेच आपण समजू शकतो की कंपनी जी आहे ती आपल्यासाठी आहे. त्याच्यानंतर डेप्थ फ्री कंपनी मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. लीगल कंपनी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे आणि ग्लोबल प्रेझन्सही माझं एक्सप्लेन करून झालेलं आहे. आता आपण थोडंसं ॲश मुफ्रा सरांबद्दल ऐकू. त्यांनी ऍफिलिएट मार्केटिंग मध्ये 20 वर्ष काम केलं. ऑनलाईन बिझनेस मध्ये 20 वर्ष काम केलं. पण त्यांची स्वतःची कुठलीही कंपनी याच्या आधी नव्हती. पण या 20 वर्षामध्ये त्यांच्या लक्षात आलं की कुठल्याही कंपनीवरती तुम्ही विश्वास नाही ठेवू शकत. एखाद्या कंपनीमध्ये एक गोष्ट कमी तर दुसऱ्या कंपनीत दुसरी गोष्ट कमी. आणि त्यांना एक कॉमन जे आढळलं की प्रत्येक कंपनीमध्ये प्रत्येक व्यक्ती हा सक्सेस होतच नाहीये. जे सर्वात मोठं त्यांना दुखावलं गेलं. आणि त्यांनी सुद्धा या ऍफिलिएट मार्केटिंग मध्ये आपल्यासारखंच थोडेफार वाईट अनुभवही घेतले आणि नंतर चांगले अनुभवही घेतले. तसं जर बघायला गेलं तर ते प्युअरली एक फॅमिली मॅन आहे. बायको आहेत, मुलं आहेत आणि त्यांची विशेष म्हणजे त्यांची कंप्लीट फॅमिली, त्यांची संपूर्ण फॅमिली इन्व्हॉल्ड आहे या बिझनेसमध्ये. एक 15 दिवसापूर्वीच्या वेबिनार मध्ये त्यांचा 17 वर्षाचा मुलगा सुद्धा त्यांच्यासोबत जेव्हा बोलला ना तेव्हा आम्हाला AI व्हर्जन ऑफ ॲश मुफ्रा बघायला मिळालं ऍक्च्युअली जर सांगावं तर. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं MIT जे कम्प्लीट केलेलं आहे ते हार्वर्ड युनिव्हर्सिटीनं केलेलं आहे आणि तिथेच त्यांनी स्पेसिफिकली ऑनलाईन बिझनेस क्रिएशनचे क्लासेस सुद्धा अटेंड केलेले आहे. त्यांनी खूप साऱ्या मॉडेल्सना सर्च केलं जे आजच्या डेटला सक्सेसफुल या गणनेमध्ये आहे. त्याच्यामध्ये वॉलमार्ट आहे, गुगल आहे, ऍपल आहे, चेज आहे, JP मॉर्गन आहे, वेल्स फार्गो आहे, लिंक्डइन आहे, स्काईप आहे. आणि सगळ्या मॉडेल्सला स्टडी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की कुठे आपण कमी पडतो आणि त्यांनी त्या सगळ्या ड्रॉबॅक्सना, त्या सगळ्या कमतरतांना बाजूला सरून खूप सुंदर पद्धतीने या ऑन पॅसिव्हची रचना केली. त्याच्यानंतर प्रॉडक्ट्स. आपण जे $97 देतोय म्हणजे ₹9,086 ते आपण कशासाठी देतोय? 12 महिन्याच्या मार्केटिंग कॅम्पेन साठी. आणि आपण एक फाउंडर मेंबरशिप पण एक्वायर करतो त्याच्यासोबत. पण कंपनी ग्लोबली लॉन्च झाल्यावर कंपनी आपल्यासाठी एक पे स्ट्रक्चर घेऊन येत आहे जे कंपनी स्वतः चालवणार आहे. पण त्या पे स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला एक प्रॉडक्ट विकत घेऊन त्यात एंट्री करावी लागणार आहे. आणि ते प्रॉडक्ट जे आहे पूर्वीच्या रचनेप्रमाणे 25, 125, 250 आणि 500 या 4 कॅटेगरीमध्ये होतं डॉलर्समध्ये. ते चेंज झालेलं आहे. आता तुम्हाला जे प्रॉडक्टची कॉस्टिंग येईल ती कॉस्टिंग $100 ते $250 मध्ये असणार आहे. आणि ही गोष्ट सुद्धा तुम्हाला आयुष्यात फक्त एकदाच तुमच्या खिशातनं द्यायची आहे. आणि त्यात सुद्धा कंपनीचे जे CEO आहेत ते म्हणतात की 3 अँड यू आर फ्री. म्हणजे तुम्ही फक्त 3 लोक आणा किंवा कंपनी आपल्या मार्केटिंग कॅम्पेनने 3 लोक आणेल किंवा कंपनी इंटरनेट क्रेडिटच्या जनरेशन माध्यमाद्वारे 3 लोक आणेल किंवा तुमचे ओव्हरफ्लो, जिथे आपण नेटवर्क मार्केटिंग मध्ये स्पिल हा शब्द वापरतो इथे आपण ओव्हरफ्लो हा शब्द वापरतो. तर ओव्हरफ्लो मध्ये सुद्धा तुम्हाला लोक येणार आहेत. तुम्ही जरी काही नाही केलं तरी तुम्हाला कंपल्सरी सक्सेस हे व्हावंच लागणार आहे आणि ते कंपनी तुमच्यासाठी करणारच आहे. पण इथे तुम्हाला 2दा पेमेंट करायचे आहेत. पहिलं $97 ऍट द टाइम, $97 पहिल्यांदा तुमची फाउंडर मेंबरशिप ऍक्टिव्ह करण्यासाठी आणि $100 ते $250 दुसऱ्यांदा एक प्रॉडक्ट विकत घेऊन ग्लोबल मॅट्रिक्स मध्ये तुमचं अकाउंट ऍक्टिव्हेट करण्यासाठी. या 2 गोष्टी तुम्ही आयुष्यात एकदा केल्या की पुन्हा आयुष्यभर तुम्हाला एकही रुपया खिशातनं द्यायचा नाहीये. पुढचं जेवढं काही आहे ते सगळं तुमच्या कमिशन्स मधनच डिडक्ट होणार आहे आणि ते सगळं कंपनी लुक आफ्टर करणार आहे. आता प्रॉडक्ट्स,
कंपनी कुठे कुठे काम करणार आहे. मल्टिपल वेज खूप साऱ्या गोष्टी आहे. म्हणजे तुम्ही चॅट म्हणा, मिलेनियल व्हिडिओ मार्केटिंग म्हणा, मास बल्क मेलिंग म्हणा, पेमेंट ट्रान्सफर्स म्हणा, कम्युनिटी म्हणा, मार्केटप्लेस म्हणा, वेबसाईट बिल्डर म्हणा, VPN म्हणा, व्हिडिओ कॉन्फरन्स म्हणा. एक साधं मी तुम्हाला एक प्रॉडक्टचं एक्झाम्पल घेऊ इच्छितो, कनेक्ट मी ज्याच्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत. जास्त डीप मध्ये जात नाही, पण त्यात तुम्हाला या भरपूर सारे फीचर्स मिळणार आहेत. आणि तुम्ही जर त्याचं कम्पॅरिझन झूम सोबत केलं तर झूमच्या समोर ते कुठेही स्टँड करत नाही ऍज पर जर आपण प्राइसिंग कम्पेअर केली तर. ऑन पॅसिव्ह हे सध्या प्री लॉन्च मध्ये आहे आणि तुम्ही जगातल्या फक्त 1% फाउंडर मध्ये असणार आहे. अख्ख्या जगाची जी जनसंख्या आहे, जी पॉप्युलेशन आहे, त्याच्या फक्त 1% लोकच ही फाउंडर मध्ये असणार आहेत. ती सर्वात वरती असणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं पेशन्स लागेल, तुमचा विजन खूप मोठं लागेल आणि तुम्हाला शिकण्याची प्रवृत्ती तुमच्यामध्ये आणावी लागेल. कारण की इथे घाई गडबड हा प्रकारच नाही. आज मी त्याचं एक खूप ज्वलंत उदाहरण देऊ इच्छितो. नीरज दलवी सर 2018 4 ऑक्टोबर 2018 पासून ऑन पॅसिव्ह मध्ये आहेत. ते ऑन पॅसिव्हचा प्रत्येक वेबिनार बघतात, प्रत्येक नोट त्यांच्याकडे लिहिलेली आहे. त्यांनी अगदी म्हणजे एक लहान बेबी पासून तर एक मोठं बाळ होईपर्यंत ऑन पॅसिव्हला बघितलेलं आहे. आपण ऑन पॅसिव्हला आज बघतोय कारण की आपल्याला GST लिगॅलिटी हे सगळं आहे. पण त्यांनी त्यावेळेस केलं होतं ज्यावेळेस त्यांच्याकडे काहीच नव्हतं, नाव सुद्धा नव्हतं की ऑन पॅसिव्ह ठेवणार आहेत. त्यांच्याकडे फक्त एकच गोष्ट होती की या कंपनीचं हे विजन आहे, असं असं करणार आहे. एक खूप सुंदर पद्धतीने ते डिस्क्राईब केलं होतं ऍज सरांनी की AI टेक्नॉलॉजीने आम्ही काय काय करणार आहोत. आणि त्याच्यावर विश्वास ठेवून नीरज सरांनी ऑन पॅसिव्ह कंपनीला ऍज अ फाउंडर मेंबर आज स्वतःचं ऍक्टिव्हेशन केलं होतं. आज ते प्राऊडली सांगू शकतात, 2 वर्षानंतर सुद्धा ते इतके पेशंट आहेत ना की त्यांच्यामुळे आम्हाला सुद्धा वाटतं की नाही आहे की जर ते एवढा धीर धरू शकतात तर आम्ही का नाही. कारण 2 वर्ष हा खूप मोठा पिरियड आहे, काही छोटा पिरियड नाहीये. आणि आज त्यांना दिसतंय की समोर आहे 2 महिन्यामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होणार आहेत स्वप्नातले. ऑन पॅसिव्हचे प्रॉडक्ट कुठले कुठले आहेत? सर्वात पहिला प्रॉडक्ट आहे ओकॅडमी. बघा, आपण मराठीमध्ये तो खूप सारे पिक्चर येतात शिक्षणावरती. त्यातला एक तर मला खूप आवडला होता, शिक्षणाच्या आईचा घो काहीतरी होता. म्हणजे इतकं शिक्षण पद्धतीला इतकं विचित्र करून टाकलंय ना की जो पोरगा गणितामध्ये नंबर 1 आहे तो बिचारा हिस्ट्रीमध्ये फेल झाल्यामुळे त्याचा तो वर्ग तिथेच राहतो. तो 7वी ते 8वीत जातच नाही. का? तो गणित हिस्ट्रीमध्ये फेल झाला. अरे त्या बिचाराला हिस्ट्री नाही आवडत ना, कशाला त्याच्या मागे पानिपत धरून तलवार लावताय? त्याला सोडा ना मोकळं, त्याला जे आवडतं ते द्या ना. आज बघा खूप साऱ्या स्कूल्स आता नवीन अशा व्हायला लागल्या की ज्या स्पेसिफिक कल्चर, स्पेसिफिक गोष्ट शिकवतात की ज्याला जे आवडतं त्याला त्याच्यामध्ये त्याचं स्किल ते डेव्हलप करून देतात. आज विचार करा, आपली ओ अकॅडमी 212 कंट्रीमध्ये जर AI टेक्नॉलॉजी सोबत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोबत जर हे टूल्स घेऊन आली तर ती डिमांड काय राहील? आज आपण बैजूस वापरतोच ना, खूप साऱ्या ऑनलाईन क्लासेस घेतोच ना, पण त्यात आपण स्पेसिफिक सब्जेक्ट सिलेक्ट करतो ना. मग ओकॅडमी सुद्धा तुम्हाला तेच देणार आहे, पण त्याच्यापेक्षा खूप जास्त चांगलं देणार आहे आणि खूप कमी किमतीत देणार आहे. एखादी गोष्ट जर तिकडे 500ला मिळत असेल तर इकडे 100% ती गोष्ट 50 रुपयाला मिळेल. आणि मला वाटतं की ऍडव्हान्स फीचर सोबत जर 50 रुपयाला एखादी गोष्ट मिळत असेल तर जुनं भंगार 500ला कोणी विकत घेणार नाही. दुसरं आलो आपण ओमेल वरती. ओमेल बद्दल मी जास्त काही बोलणार नाही. ज्यावेळेस ओमेल येईल त्यावेळेस तुम्हाला त्याचे फीचर्स मिळतील. आपण सध्या जीमेल वापरतोय, रेडिफमेल वापरतोय, याहू तर बिचारा विकला गेलाय कोणातरी दुसऱ्याला. पण ओमेल जे आहे ना हे पण AI बेस्ड असणार आहे, तर तुम्हाला खूप मजा येईल हे ओमेल वापरताना. त्याच्यानंतर अजून भरपूर प्रोडक्ट आहे कंपनीचे, ओ वॅलेट, ओ कनेक्ट, ओ नेट, ओ माय लाईफ. मी ओ कनेक्ट बद्दल बोलू इच्छितो, ज्याच्याबद्दल मी आता सांगतो थोड्या वेळापूर्वी. कनेक्ट मी याचं नाव होतं पूर्वी, पण आता एक महिन्याभरापूर्वी या सगळ्यांचे नामकरण झालेत पूर्ण आणि सगळ्या गोष्टीच्या मागे आम्ही ओ लावणं सुरू केलेलं आहे. तर ओ कनेक्ट हा काय आहे? जर तुम्हाला झूम वापरताना त्रास होत असेल तर तुमच्यासाठी, किंवा कनेक्ट मी वापरताना किंवा गुगल मीट किंवा मायक्रोसॉफ्ट टीम वापरताना त्रास होत असेल तर ओ कनेक्ट मध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे. मजा काय येणार आहे? पहिल्या 10,000 लोकांपर्यंत ओ कनेक्ट हे कम्प्लिटली फ्री असणार आहे.
तुम्हाला पॉकेटमधनं एकही रुपया द्यावा लागणार नाही. आणि 40 मिनिटं नाही, 40 तास बोला, काही प्रॉब्लेम नाही. आणि 10,000पासून तर 1,00,000पर्यंत तर तुम्ही एक छोट्याशा कॉस्टिंग मध्ये, $50-100 कॉस्टिंग मध्ये जर तुम्ही ते वापरू शकत असाल, तर मला वाटतं जेवढाही कॉर्पोरेट वर्ल्ड आहे, जेवढेही मोठ्या कंपनीज आहेत, जेवढेही मोठे इन्स्टिट्यूट आहेत, हे सगळे 100% ओ कनेक्टला ट्रान्सफर होतील. कारण ओ कनेक्ट मध्ये तुम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुद्धा फॅसिलिटी आहे. तुम्ही 10,000 लोकांसोबत व्हिडिओ कॉल करू शकता. तुम्ही 10,000 लोकांना एक क्लिकवरती ईमेलिंग करू शकता. तुम्ही 1,00,000 लोकांपर्यंत सिटिंग करून त्यांची मीटिंग घेऊ शकता. फनेल्स त्याच्यामध्ये आहेत. खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत की ज्या इतक्या कमी कॉस्टिंग मध्ये पॉसिबलच नाही दुसऱ्या कुठल्या कंपनीला, आणि त्यात सुद्धा विथ AI टेक्नॉलॉजी. म्हणजे दाल फ्राय मत खाओ, दाल फ्राय नका खाऊ तुम्ही, आम्ही तडका पण देतो, तो पण घ्या सोबत फ्री मध्ये. त्याच्यानंतर आपण जर फाउंडर बनतोय तर आपल्याला फायदे काय मिळतील? सर्वात पहिले, आपण जगाच्या डोक्यावरती असू, अख्खं जग आपल्या खाली येईल. आपण कॉमन मॅनच्या आधी एंटर करतोय, त्यामुळे आपली पोझिशनिंग राहणार आहे. आपल्याला ऍक्सेस पहिले मिळणार आहे, म्हणजे आपल्याला त्याचा वापर करायला मिळणार. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपले सजेशन्स, आपले वोटिंग घेतले जाणार, कारण आपण फाउंडर आहोत, आपण पार्टनर आहोत. आणि आपल्याला कंपनीच्या आतमधल्या गोष्टी सुद्धा माहिती असतील, कारण आपण फाउंडर आहोत. सोबत आपणच कंपनीचे बेटा टेस्टर असणार आहोत. बघा, कुठलीही गोष्ट जेव्हा नवीन येते ना, त्यावेळेस सर्वात पहिले त्याच्यावरती काही लोकांवरती टेस्टिंग केली जाते की बाबा ही गोष्ट बरोबर आहे का, ही गोष्ट चांगली चालते आहे का, त्यांचे रिव्ह्यूज घेतले जातात. आणि मग त्याला लगेच तिथे करेक्ट करून मग कॉमन पब्लिक पर्यंत ती पोहोचवली जाते. तर कुठलीही गोष्ट ज्यावेळेस येईल ना कंपनीची, कुठली गोष्ट, तर त्यावेळेस ती सर्वात पहिले आपल्याकडे येईल. आपण त्याचा वापर करू. त्याच्यात जर आपल्याला काही वाटत असेल की बाबा याच्यात अजून हे बदल व्हायला पाहिजे, आपण ते सजेस्ट करू. आणि त्याच्यानंतर कंपनी फायनल प्रोडक्ट जे आहे ते मार्केटमध्ये टाकेल. किती मोठी गोष्ट आहे बघा. आजपर्यंत आपण कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की आपण एखाद्या अशा ग्लोबल, जी कंपनी पहिल्याच दिवशी युनिकॉर्न होईल, म्हणजे $1 बिलियन टर्नओव्हर, आणि जी कंपनी 10 वर्षाच्या आतमध्ये सुपर युनिकॉर्न होईल, म्हणजेच $100 बिलियन टर्नओव्हर. हे टर्नओव्हर आजपर्यंत जगाच्या पाठीवरती फक्त एकाच कंपनीने 10 वर्षामध्ये क्रॉस केलंय, आणि ती कंपनी आहे फेसबुक. गुगल सुद्धा सुपर युनिकॉर्न नाही, गुगल सुद्धा फक्त युनिकॉर्न कंपनी आहे. फक्त फेसबुक एकमात्र कंपनी आहे जी सुपर युनिकॉर्नचा तमगा लावून फिरते. आणि जगाच्या पाठीवरती फक्त 1.28% कंपन्या आहेत की ज्या युनिकॉर्न आहेत, त्याच्यावरती कुठली कंपनी नाही आहे. आपली कंपनी, आपण प्राऊडली सांगू शकतो की पहिल्याच दिवशी युनिकॉर्न होणार आहे. विचार करा, कंपनीचे सीईओ म्हणतात की तुमचा प्रत्येक प्रॉडक्ट हा युनिकॉर्न लेवलला जाणार आहे, प्रत्येक प्रॉडक्ट. किती मोठी गोष्ट आहे. आता हे वर्क कसं करतं? सर्वात पहिले ज्यावेळेस तुम्ही $97 म्हणजेच आपल्या भारतीय मुद्रामध्ये 9,086 रुपये देतात, त्यावेळेस तुम्ही एक प्रायमरी फाउंडर होता. त्याच्यानंतर कंपनी आपल्यासाठी बिफोर लॉन्चिंग एक कॅम्पेन चालवणार आहे, मार्केटिंगचं एक कॅम्पेन मार्केटिंगचं चालवणार आहे, ज्याच्यामध्ये जे लोक येतील त्यांना एक दुसरं नाव दिलं गेलं, सेकंडरी फाउंडर्स, जे आपल्यापेक्षा थोडं जास्त पैसा देऊन येतील. बाकी या दोघांच्या स्टेटसमध्ये कुठलाही फरक राहणार नाही. दोघांनाही फाउंडरचे सगळे बेनिफिट पूर्ण मिळतील. जे प्रायमरीला मिळतील ते सेकंडरीला मिळतील. फक्त आपण थोडे कमी पैशामध्ये एंटर करू फाउंडर मेंबरशिप घ्यायला, ते लोक थोडं जास्त पैशातून फाउंडर मेंबरशिप घेतील. सॉरी. एकदा आपण लॉन्च साठी रेडी झालो की हा GoFounder.netचा कम्प्लीट डाटा शिफ्ट होईल आपल्या मेन वेबसाईट वरती, आपल्या मेन कंपनीवरती, ऑन पॅसिव्ह वरती. तिथे आपल्याला एक पॅकेज परचेस करायचं, जे मी आधीच सांगितलेलं आहे. आणि नंतर तुम्ही यू आर प्लेस्ड इन अवर अपकमिंग रिव्होल्युशनरी प्लॅन बेस्ड ऑन डेट ऑफ जॉईनिंग. आणि तिथे तुम्ही कंपनीचे ग्लोबल मॅट्रिक्सच्या प्लेपॅनचे भागीदार होता आणि तुम्हाला इन्कम चालू होते, ज्याला आम्ही म्हणतो प्रॉडक्ट. सरांनी जे मी मागे जाता म्हटलं की सरांनी म्हटलंय की गेट 3 and it's free. मग ते 3 जर आणायचे असले तर तुमच्या मनात हा प्रश्न येईल की बाबा हे सारखे सारखे म्हणतात की 3 लोक आणा, 3 लोक आणा, काय मला आणावी लागतील काय? नाही, तुम्हाला आणावी लागणार नाही. तुम्ही आणली तर उत्तम, नाही आणली तरी उत्तम. म्हणूनच आम्ही म्हणतो इन इट टू विन इट. कारण इथे तुम्हाला लोक ओव्हरफ्लोनी सुद्धा येतील, मार्केटिंग कॅम्पेननी कंपनीच्या माध्यमातून येतील, ट्रॅफिक पॅकेजेसनी येतील. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस
ग्लोबल मॅट्रिक्स ऍक्टिव्हेशन कराल एक प्रॉडक्ट घेऊन, त्यावेळेस तुम्हाला जे टार्गेटेड लोक येतील ती सुद्धा तुमच्या लिंकला जॉईन क्लिक करून ते सुद्धा तुमच्या अंडर मेंबर म्हणून जॉईन होतील. पार्टनर म्हणून जॉईन नाही होणार, कारण की पार्टनर फक्त फाउंडरच राहतील. तुमचे पर्सनल एफर्ट जर तुम्ही घातले तर खूप छान आहे. आणि एक ट्रिपल एंट्री बोनस हा एक त्यांनी दिलेला आहे की ज्यावेळेसही तुमच्या खाली, ज्यावेळेसही तुमच्याकडे 125 लोक होतील त्यावेळेस तुमच्या 3 नवीन एंट्री स्पिल होऊन ओव्हरफ्लो होऊन खालती जाते. त्याला ते म्हटलं गेले ट्रिपल एंट्री बोनस. याचं डीप नॉलेज तुम्हाला आपल्या हिंदी वेबिनार मध्ये मिळून जाईल. कारण इथे प्रत्येक महिन्यामध्ये कंपनी तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला 3 लोक ही देणारच आहे आणि ते त्यांच्या इंटरनेट मार्केटिंग थ्रू होणार आहे. इथे या कंपनीची काही वैशिष्ट्य आहेत ठळक. त्याच्यामधलं पहिलं आहे की कस्टमर जो आहे तोच राजा आहे. तुम्हाला काय हवं ते सांगा, आम्ही ते देऊ. माझ्याकडे हे आहे, तुम्हाला घ्यायचं तर घ्या. हा, तुम्हाला काय हवंय, खूप मोठा विषय आहे. तुम्हाला काय हवंय, कारण पैसा आपण देतोय, मेहनत आपण करतोय, इच्छा आपली आहे, चॉईस आपली आहे, प्रॉफिट त्याला जाणार आहे. त्यामुळे त्याला जे द्यायचं ते त्यांनी आपल्या चॉईसचं दिलं पाहिजे, आपण त्याच्या चॉईसचं नाही घेतलं पाहिजे. म्हणून कस्टमर इज किंग. दुसरी गोष्ट, इथे आपल्याला एक डोमेन आणि एक वेबसाईट सुद्धा मिळणार आहे. आता डोमेन आणि वेबसाईट याच्याबद्दल लोकांमध्ये खूप कन्फ्युजन आहे. मी खूप साध्या भाषेत समजावतो. डोमेन म्हणजे जमीन. आपण जमीन विकत घेतो तर आपल्या नावाने जमीन होते ना. मग डोमेन हे इंटरनेटच्या भाषेमध्ये जमीन झाली. आणि त्याच्यावरती जे आपण घर बांधतो ना आणि आपलं सामान आतमध्ये ठेवतो, सोबत कंपनीचे सामान ठेवतो, त्याला म्हणतात वेबसाईट. तर तुम्हाला तुमच्या नावाचं डोमेन, तुमच्या नावाची वेबसाईट भेटणार आहे, जिथे तुम्ही जे काही करताय, तुमचं दुकान असेल, तुम्ही तुमच्या दुकानाचं तिथे प्रमोशन करू शकता. तुम्हाला 30 किलोमीटरच्या रेडियस मधलं ट्रॅफिक सुद्धा कंपनी देईल, लोक देईल. ट्रॅफिक म्हणजे लोक, एक कॉमन म्हणजे लक्षात घ्या. इंटरनेटच्या भाषेमध्ये ज्याला ट्रॅफिक म्हटलं जातं त्याला आपण दुकानदार लोक म्हणतो गिराईक. नवीन गिराईक तुम्हाला 30 किलोमीटरच्या रेडियस मधली तुमची ऍड तिथपर्यंत जाईल. तुम्ही एखाद्या MLM कंपनीत काम करताय, तुम्ही त्या कंपनीचं, जर ती कंपनी खरोखर इथिकल असेल, बरोबर असेल, तर तुम्ही तिचं प्रमोशन वेबसाईट वरती करू शकता. त्याला सुद्धा लोक कंपनी देत. म्हणजे बघा किती सुंदर गोष्ट आहे ना, की दुकानही लावून ते देणार, लोकही ते पाठवणार, मालही ते भरणार आणि पैसा तुम्हाला कमवून देणार. इतकी सुंदर दुकानदारी कुठे बघितली होती का? आता इथे ज्यावेळेस तुमचं पेमेंट जनरेट होईल, म्हणजे ज्यावेळेस तुमचा पैसा इथे उत्पन्न होईल, तर तो विड्रॉल करण्यासाठी, म्हणजे तो काढण्यासाठी भरपूर कंपन्यांमध्ये कंडिशन काय असते, ते तुम्ही एवढेच काढू शकता, तुमचे 100 झाले ना तुम्ही 10च काढू शकता आणि 10% ऍडमिन चार्ज लागेल, 5%. इथे काहीही भानगड नाही. सॉरी, लीगल टर्म्स प्रमाणे जी कुठली लीगल बेस बाजू असेल, समजा TDS हे गव्हर्नमेंटनी केलंय कंपल्शन की बाबा TDS हे कट व्हायलाच पाहिजे, तर TDS कट होऊन तुम्हाला पैसे येतील. किंवा ऍज पर द नॉर्म्स, ऍज पर द लॉ जे काही असेल ते तुम्हाला पूर्ण येईल. तुम्हाला तिथे बाकी कुठलेही अतिरिक्त चार्जेस लावले जाणार नाही. सर्वात महत्वाची गोष्ट, प्रोप्रायटरी टेक्नॉलॉजी, एकाधिकार. हे माझं आहे, मी बनवलंय, दुसरा कोणीही त्याला हात लावू शकत नाही. माझ्या नावाचं घर आहे, तुझं इथे कुठलंही सामान मला चालणार नाही. प्रत्येक गोष्ट स्वतःची आहे, स्वतःनी निर्मित केलेली आहे, स्वतःनी बनवलेली आहे. दुसरा कोणीही इथे हस्तक्षेप करू शकत नाही. हायर कन्व्हर्जन्स ड्यू टू टार्गेटेड ट्रॅफिक. ऍश मुफ्राज सरांची 20 वर्षाची ऍफिलिएट मार्केटिंग मध्ये गेलेली आहे. याच्यामुळे त्यांनी काय केलंय की भरपूर एक जो अभ्यास केलाय मार्केटचा, त्या अभ्यासामध्ये त्यांनी एक गोष्ट निकषाने लक्षात घेतलेली आहे की तुम्हाला टार्गेट काय करायचं. त्यांनी ऑलरेडी लोकांना पहिले सांगितलेलं आहे, ज्या लोकांनी यस म्हटलंय त्याच लोकांकडे आपले सगळे डिटेल्स जाणार आहे, त्याच लोकांकडे सगळं ट्रॅफिक डायव्हर्ट होणार आहे. त्यामुळे हायर कन्व्हर्जन्स म्हणजे ती लोक आपल्यासोबत येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. आणि सरतेशेवटी मी एकच म्हणेन की तुम्ही ऑन पॅसिव्ह मध्ये आज जरी जुळले तरी सुद्धा तुमच्यासाठी पुन्हा तेच वाक्य आहे, तुम्ही आतमध्ये याल तर फक्त जिंकण्यासाठी, कारण इथे हरणं हे ऑप्शनच दिलेलं नाहीये. आणि एवढं बोलून मी माझं बोलणं इथे संपवतो. थँक्यू व्हेरी मच. नीरज सर प्लीज यू टेक ओव्हर.
ओके. थँक्यू मुकुंद. तर ऍक्च्युली मी नेहमी काही ना काहीतरी हिंदी वेबिनार मध्ये ऍड करत असतो, पण इथे तू ऍक्च्युली इतकं छान कव्हर केलंय, तर मला मला काय ऍक्च्युली स्कोप नाही ठेवलाय ऍड करायला. मी फक्त माझं जर्नी सांगेन की 2018 साली जॉईन झालो. काही नव्हतं, जस्ट एक लाईक बाकी म्हणजे बाकीचे ऑनलाईन प्रोग्राम्स मध्ये मी काम करायचो. तसाच मी म्हणजे एका कोणीतरी अमेरिकन होता माझा फ्रेंड, त्याला मी जॉईन झालो. माझा स्पॉन्सर अमेरिकन आहे. ओके. तर त्याला जॉईन झालो आणि मग एव्हरी थर्सडे किंवा मे बी एव्हरी 2-3 थर्सडे आम्हाला अपडेट्स येत गेले. इनिशियली थोडी मुवमेंट भरपूर स्लो होती. पहिलं हे सिस्टम एवढं कॉम्प्लिकेटेड नव्हतं, म्हणजे हे पूर्ण टोटल इंटरनेट सोल्युशन कधीच नव्हतं. सिम्पल प्रोसेस होणार होतं. टोटल मार्केटिंग सोल्युशन असं होणार होतं, फक्त मार्केटिंग सोल्युशन. आणि ते ते पण ते एका कुठे कलकत्तामध्ये ऑफिस त्यांनी घेतलेलं, आणि तिथे त्यांनी कोणाला तरी आउटसोर्स करणार होते. ते लॉन्च डेट सांगणार होते आणि पटकन लॉन्च डेटला लॉन्च करून मॅटर क्लोज करणार होते. ओके. तर असा त्यांचा इनिशियल प्लॅन होता. पण काय झालं की जेव्हा ते हे सगळं करत होते, तेव्हा तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, किंवा लोकांनी सजेस्ट केलं की ओके, हे केलं तर हे कधीच नाही झालं, तर हे केलं तर म्हणजे लोकांना फार मदत होईल, हे केलं तर फार मदत होईल. आणि तेव्हापासून मग त्यांना वाटलं की म्हणजे की माझ्याकडे मी अभ्यास केलेला आहे, मला माहिती आहे सगळं, माझा एक्सपिरियन्स अराउंड 20 वर्षाचा आहे, तर वाय नॉट मीच हे करतो, मीच हे सगळं डेव्हलप करतो आणि लोकांना देतो. म्हणजे ऑफकोर्स मला ऍज अ बिझनेस मला पण फायदा होईल आणि प्लस लोकांना पण मे बी फायदा होईल. तर असं करून तेव्हा म्हणजे कलकत्ता ऑफिस नंतर मग बँगलोर आलं. बँगलोर नंतर हैदराबादचं पहिलं ऑफिस आलं. हैदराबादचं आता सेकंड ऑफिस आलंय. मी लीडरशिप काउन्सिल मध्ये आहे. आम्ही लीडरशिप काउन्सिल आणि मे बी थोडे मेंबर्स असू शकतील, मे बी लाईक ते ऑफिसला व्हिजिट करू, म्हणजे मे बी केव्हाही, म्हणजे जेव्हा आम्हाला इन्स्ट्रक्शन मिळतील तेव्हा. तर डेफिनेटली म्हणजे लोकांना आधी इतके पण डाऊट होते की अरे यार काय बोलतोय, ऑफिस काय आहे का, काहीच दिसत नाही, काम चालू नाही, हे नाही, 2 वर्षापासून चालू आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या की या मे बी इतके 200+ कंट्रीजला लीगली सगळं बरोबर करायचं, सगळ्यांना पेरोल द्यायचं, राईट इंटेन्शन करायच्या, सगळे लायसन्सेस घ्यायचे, हे सगळे म्हणजे भातुकलीचा खेळ नाहीये. म्हणजे मी भातुकलीचा खेळ एवढ्यासाठी बोलतो कारण की आपण ऑनलाईन मध्ये भरपूर असे प्रोग्राम्स बघतो जे जे लोक नुसते आपले कुठे कोणाला तरी कॉन्टॅक्ट करतात, एक स्क्रिप्ट परचेस करतात आणि चालू करतात आपला नवीन प्रोग्राम. आणि आपल्यासारखे लोक म्हणजे मी पण आहे त्याच्यामध्ये, की त्याच्यामध्ये जातो आणि मी तो अरे हा नाही झाला सक्सेसफुल, मे बी त्याचा पुढचा प्रोग्राम सक्सेसफुल होईल. पण याच्यामध्ये जो मुकुंदी जो पार्ट कव्हर केला की एक सक्सेसफुल बिझनेस मध्ये काय काय पार्ट्स असायला पाहिजे, तो ते माझ्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. पैसा डेफिनेटली पैसा येईलच, पण तुम्हाला पहिलं एक राईट बिझनेस मध्ये एंट्री मिळायला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला राईट बिझनेस काय आहे हे कळायला पाहिजे. म्हणून मला तो स्लाइड जी आहे 12 पॉइंट्स आहेत ते
ऍशनी एक वेबिनार मध्ये कव्हर केलेलं, तर तो मला फार म्हणजे अजूनही म्हणजे चेंजिंग पॉइंट होता म्हणजे माझ्या याच्यामधला की मला बिझनेस म्हणजे इंटरनेटचा बिझनेस कसा हवा हे लोकांना जेव्हा कळतं आणि जेव्हा मग ऑन पॅसिव्ह मध्ये सगळ्या गोष्टी आहेत हे जेव्हा कळतं तेव्हा त्यांचं ट्यूब पेटते. पण तोपर्यंत मे बी हे असतं की ओके हा पैसे आहेत, वाव वा हे आहे ते आहे, सॉफ्ट लॉन्च कधी आहे, ओ हे आहे तर ते आहे. पण या गोष्टी भरपूर इम्पॉर्टंट आहेत. तर एनिवेज मला अपॉर्च्युनिटी मिळाली म्हणून मी बोलतोय त्या गोष्टी. तर आय होप तुम्हाला एक कम्प्लीट आयडिया आले असेल आणि मे बी आता 1 तास मे बी झाला असेल अराउंड. आणि एका तासानंतर मला डेफिनेटली एक गोष्ट मला माहिती आहे की मे बी तुमचं 1 तासला तुम्ही कसे होतात म्हणजे तुमची मेंटल स्टेट कशी होती ऑन पॅसिव्हचं बद्दल मे बी थोड्याशा इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती नव्हत्या, मे बी तुम्हाला हे पहिल्यांदा कोणीतरी दाखवलेलं असेल. तर आता मला डेफिनेटली माहिती आहे की 1 तासानंतर तुम्हाला एक राईट इन्फॉर्मेशन मिळाली असेल, नॉट ओनली ऑन पॅसिव्ह बद्दल पण एक बिझनेस कोणता एक बिझनेस म्हणजे चांगला असतो. तर याच्यामध्ये इंटेन्शन खूप चांगलं आहे ओनरचं. मी 2018 पासून बघतोय आणि त्यांचं इंटेन्शन खूप चांगलं आहे. लाईक ते म्हणजे ह्युमॅनिटीसाठी खूप करतात. फॉर एक्झाम्पल आज मी हा लॅपटॉपवर हे ओपन केलंय, तो लॅपटॉप पण त्यांनी मला दिलाय. लॅपटॉप मी तुम्हाला सांगतो i7चा दिलेला आहे, लेटेस्ट आहे, म्हणजे त्याची कॉस्टिंग तुम्ही फाइंड आउट करा. मी हे नाही आणि असं नाही की मलाच दिलाय, हे आम्हाला 32 लोक आहेत त्यांना पण दिलाय. प्लस आता त्यांचे 16 तारखेला त्यांच्या आईचा वाढदिवस होता, त्या निमित्ताने त्यांनी डिसाइड केलं की 16 लोकांना, लेडीज लोकांना तो लॅपटॉप नाही तर लेटेस्ट फोन देणार. नंतर त्याच्यानंतर कालच्या वेबिनार मध्ये त्यांनी म्हणजे कंपनीचं वेबिनार होतं, त्याच्यामध्ये बोलले की ते 16 लोकांना फारच कमी वाटत होतं म्हणून ते 23 लोकांना दिलेत ऑलरेडी. नंतर परत ते बोलले की 23च्या बदली मी अजून लोकांना देईन की 30 लोकांना वगैरे. आणि परत सांगतो की म्हणजे हे एक म्हणजे गिव्हिंग नेचर जे म्हणतात ना की ते मी म्हणजे एक्सपिरियन्स केले आतापर्यंत. म्हणजे मी म्हणेन की हे जास्ती गिव्हिंग नेचर आहे आणि बिझनेस साइड ह्युमॅनिटी जास्ती आहे आणि बिझनेस डेफिनेटली आहे. कधी कधी म्हणजे त्याचे म्हणजे घरचे बोलतात की अरे तू तर म्हणजे जास्ती ह्युमॅनिटी साइडला आहे, पण तुला बिझनेस साइड पण बघायला पाहिजे. अरे आपले पैसे आहेत, आपले ऍटलिस्ट तेवढे तरी रिकव्हर झाले पाहिजेत, असं कधी कधी त्यांची फॅमिली बोलते. तर ही एक बॅकग्राऊंड आहे त्यांची. आणि बस तेवढंच बोलीन. मे बी पुढे कोण, योगिनी मॅडम ने तर विलास सरांना बोलायचं असेल तर. येस सर, थँक्यू सर. आवाज येतोय सर? या, लाऊड अँड क्लिअर. येस सर, थँक्यू व्हेरी मच सर. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला थँक्यू म्हणेन की तुम्ही हे मराठी सेमिनार तुम्ही चालू केलं. ओके, तुम्हाला सांगतो जेव्हा आपण कधी सर इंटरनॅशनल ट्रिप मारतो तेव्हा आपल्याला जाणवतं की एखादा आमचा हिंदुस्थानी माणूस भेटला, कोणीतरी आपण एखादा बाजारामध्ये चाललोय इंटरनॅशनल ट्रिप मध्ये आणि तिथे एखादा माणूस आपल्याला हिंदी आवाज ऐकायला येतो तर आपण खूप आनंदित होऊन जातो, बरोबर की नाही? तर आणि त्याच्यामध्ये जर मराठी आवाज ऐकायला आला तर तो आपलासा वाटतो. तर खरोखरच मी तुमचे आभार मानेन दोघांचे की तुम्ही हा मराठी सेमिनार चालू करून खूप मोठं काम केलं.
तुमचे दोघांचे आभार आणि मुकुंद सरांचे खास करून आभार, कारण की इतकं डीप मध्ये नॉलेज त्यांनी आज अगदी सोप्या साध्या भाषेमध्ये त्याने दिलं, म्हणून त्याचे आभार मानतो. एवढंच म्हणेन की मी तुम्हाला नीरज सरांना जरूर थँक्यू म्हणेन की सर, तुम्ही जे 2 वर्षापूर्वी जर्नी सुरू केली होती, जर तुम्ही मला विचारलं असतं की बाबा म्हणजे ज्या पेशन्सने तुम्ही इथे टिकून राहिलात, तर मी तुम्हाला असं सांगेन की माझ्याकडे ते पेशन्स नाहीत. ओके, मी आत्ताच ऑलरेडी 12 ऑगस्टला मी जॉईनिंग केली आणि निश्चित मी तुम्हाला सांगेन की आता मला 2 महिन्याच्या वरती झालेले आहेत. आणि बाय लकीली मी अगदी म्हणजे सुरू होणार आणि त्या पॉइंटला आम्ही जॉईन झालो, जसं योगिनी मॅडम मी आहे किंवा माझा जो ग्रुप आहे. माझे जे ग्रेट अपलाईन आहेत कैलास पाटील सर, मी त्यांचे आभार मानतो, तेही सुद्धा आज ह्याच्यामध्ये आहेत. त्यांनी ही ऑपॉर्च्युनिटी मला दिली होती आणि ह्याच्या 4 महिन्यापूर्वी मी ऑलरेडी कटिंग एज प्रोडक्ट साठी काम करतो. इंटरनॅशनल कंपनी आहे जुनेस ग्लोबल म्हणून, आणि तिथे मला आता ह्या कोविडच्या प्रॉब्लेममुळे खूप थोडा प्रॉब्लेम येत होता की कसं आपण लोकांना प्रमोट करणार, लोकांची कॉन्टॅक्ट कसं करणार. आणि या संदर्भात मी एक स्वतःचं फेसबुकला पेज बनवावं, आणि जेव्हा ते मी पेज बनवलं तेव्हा मी ते पेज बनवून टाकणार होतो, तेवढ्यामध्ये त्याच्यामध्ये मला चार्जेस कळाले की 500 ते 1000 लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी माझ्याकडनं रोजचे 84 रुपये फेसबुक चार्ज करते. म्हणजे जर मला ती 6 महिने जर मला ती ऍडव्हर्टाईज द्यायची आहे, तर माझ्याकडनं 15 ते 20,000 रुपये फेसबुक घेते. याच्यानंतर मला कळलं की फेसबुक कशा पद्धतीने पैसे कमवते. जे आपण जसं म्हणतो सुपर युनिकॉर्न आज फेसबुक आहे. 5 लाख करोडचा बिझनेस तिचा वर्षाचा आहे, आणि आज मी ते फुकट वापरतोय तरी सुद्धा 5 लाख करोडचा त्यांचा बिझनेस आहे. तर ह्याच्यावरून हे लक्षात आलं, जर ती घटना माझ्या बाबतीत जर घडली नसती, तर मी तुम्हाला सांगतो, आज काल परवाच्या दिवशी माझ्या मिसेसने मला प्रश्न विचारला, म्हणजे तिला त्याच्यातलं काय एवढं कळत नाही, परंतु तिने मला एक प्रश्न विचारला, का हो खरोखर एवढे पैसे येऊ शकतात का हो इथून? ह्या प्रश्नांचं उत्तर मी कदाचित देऊ शकलो नसतो जर ही घटना माझ्या बाबतीत घडली नसती तर. आणि खरोखर म्हणजे मी असं म्हणत नाही की माझ्याकडे पेशन्स नाही आहेत, खूप पेशन्स आहेत, पण एवढंच म्हणेन की जर तुमच्याकडे लॅक ऑफ नॉलेज असेल तर तुमच्याकडे पेशन्स नसणार. पण जर तुम्ही नॉलेज घेतलात, मी खास करून तुम्हाला म्हणेन ऑन पॅसिव्ह जर तुम्ही नॉलेज घेतलात, तर तुम्ही सांगाल की सर थोडंसं सॉफ्ट लॉन्चिंग पुढे गेलं तर बरं होईल, कारण तुम्ही बऱ्याचशा लोकांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू शकता. तर मी तुम्हाला सांगतो की या बिझनेस ऑन पॅसिव्ह हा एक बिझनेस आहे. बिझनेस मध्ये मी असं म्हणेन की ऍज अ मला मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला कंपनीने फाउंडरशिप दिली. ओके, तुम्ही कल्पना करून बघा की एक सुपर युनिकॉर्न कंपनी आणि त्याची पार्टनरशिप, म्हणजे तुम्ही सेकंड ओनर बनता. म्हणजे आज तर तुम्ही कसे बसले, सगळेजण कसे बसलेले असतील मला माहिती नाही, पण एवढंच म्हणेन की जर तुम्ही नीट बसलात आणि छाती फुगून बसलात, तर तुम्हाला खूप अभिमान वाटेल की अशा कंपनीचे आपण पार्टनर आहोत. म्हणजे एक अभिमानाची ही गोष्ट आहे. आणि त्यामुळे तुम्ही हे छोटे मोठे असे काय म्हणजे विचार करणार नाही की बाबा मला किती पैसे येतील, $100 येतील, $500 येतील, $1000. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकत नाही. ऍश बोफ्रांनी सांगितलेलं आहे की तुमचं कॅल्क्युलेटर तिथे काम नाही करणार, म्हणजे ते डिजिट तिथे नाही आहेत. एवढे पैसे तुम्ही इथून कमवू शकता. आणि हा कॉन्फिडन्स मला या सेमिनार मधून, खास करून नीरज सरांचं लेक्चर किंवा मुकुंद सरांचं लेक्चर किंवा केडी शुक्लांचं लेक्चर, त्याच्यानंतर संडेचं क्वेश्चन आन्सर ढिल्लो सरांचं, त्याच्यानंतर मी ऍश मुफ्रांचं रेग्युलर वेबिनार अटेंड करतो, आणि त्याच्यामुळे हा कॉन्फिडन्स वाढला. आणि खरोखरच म्हणजे मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे मी 10 वर्षापासून लॅपटॉप वापरतो, पण लॅपटॉप मध्ये मी तुम्हाला सांगतो गेल्या 6 महिन्यापूर्वी पीपीटी बनवायला सुरुवात केली. म्हणजे 10 वर्षापासून जरी लॅपटॉप वापरत असलो तरी फक्त चालू करायचा, बंद करायचा, एवढंच माहिती होतं. आणि पीपीटी बनवायला खरी तुम्हाला आता तुम्ही सांगाल की सर 10 वर्षापासून तुम्ही लॅपटॉप वापरताय आणि 6 महिन्यापासून पीपीटी बनवताय, तर म्हणजे तुम्ही विचार करू शकता मी किती निरक्षर होतो त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला हे मी कॉन्फिडन्सला सांगू शकतो की जर जी घटना जी माझ्या बाबतीत घडली ती सुपर्ब होती. आणि त्यामुळे नंतर माझ्या लक्षात आलं की ऍफिलिएट मार्केटिंग काय असू शकतं, ऍफिलिएट मार्केटिंगनी कसे लोक पैसे कमवू शकतात. आज आपण म्हणतो की कोरोनामुळे आज खूप लोकांना प्रॉब्लेम आले, जॉब गेले, परंतु मी एवढंच सांगेन की ह्या कोरोनामुळे बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. कदाचित कोरोना नसता तर आपण ऑन पॅसिव्ह कडे आलो नसतो, मी नसतो आलो, नीरज सर असते, मुकुंद सर असते, कारण त्यांना ती ऑपॉर्च्युनिटी माहिती होती. ओके, परंतु त्याची जी काय म्हणतात त्याला म्हणजे त्या ऑन पॅसिव्हची जी किंमत आहे ती कोरोनामुळे अजून वाढली.
म्हणजे ती कळली की जे म्हणजे ऑन पॅसिव्ह जे काही प्रोडक्ट आणणार आहे, ओके, तर त्याची किंमत कळली आम्हाला या कोरोनामुळे. म्हणून मी त्याचे आभार मानतो ऑन पॅसिव्हचे. आणि मी एवढंच म्हणेन की जे लोक आज इथे ऐकतायत, स्वतःला लकी समजा. आज मला मला एवढंच सांगायचं आहे की आज काय बोलतात, ज्यांनी तुम्हाला बोलवलंय त्याला जरूर थँक्यू म्हणा. जर मला कैलास पाटील सरांनी मला हे डिटेल दिलं नसते तर आज मी इथे नसतो. आणि स्वतःला भाग्यवान समजा, कारण टाइम शॉर्ट आहे. सॉफ्ट लॉन्चिंग कधी येऊ शकतं हे हे जे $97 जे पॅकेज आहे, जीएसटी पकडून ₹9,086 आहे, हे आता कधीही चेंज होऊ शकते, ॲश मुफ्रान सरांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो एवढं सांगेन की येणाऱ्या दिवसामध्ये आपल्यासारखे राजे कोणी नसणार. खास करून फाउंडर बद्दल मी म्हणेन की आम्ही राजे असू. ओके, तर जर तुमची स्वप्न मोठी असतील तर ऑन पॅसिव्ह तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. हा सुपर प्लॅटफॉर्म कधीच सोडू नका. ओके, चान्स जरूर घ्या. आणि मी तुम्हाला खास करून एक मेसेज देऊ इच्छितो. मी जो गेल्या वेळेला पण मी मेसेज दिला होता की तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या यारी रिश्तेदारीमध्ये जर तुम्हाला असं वाटलं की एखाद्या आमच्या फॅमिलीमध्ये कोणाला आई वडिलांचं छत्र नाही किंवा कोणी आगे पिछे नाही किंवा अनाथ व्यक्ती आहे, ओके, त्याच्यासाठी काहीतरी तुम्ही जरूर करून ठेवा. ह्याच्यामध्ये निश्चित तुम्हाला त्यांची दुवा मिळेल, ओके, ब्लेसिंग मिळेल. आणि त्यात ₹9,086 म्हणजे काहीच नाहीये. माझ्या 2 मुलांची 1 महिन्याची फी आहे, ही शाळेची फी आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की कदाचित काही लोकांना ही मोठी अमाऊंट वाटेल किंवा छोटी वाटेल, पण मी एवढं सांगेन की जर तुम्हाला असं कोणी दिसतंय तर प्लीज त्यांच्यासाठी हे करून ठेवा. ही त्यांच्यासाठी बिग ऑपॉर्च्युनिटी आहे. गेल्या वेळेला ॲश मुफ्रान सरांनी मला आता कंट्रीचं नाव लक्षात नाही, एका लेडीज बद्दल त्यांनी सांगितलं होतं. एक लेडीज आहे, हा सर, जुनिया, पापा व्हॉटएव्हर, हा पप्पा, हा, त्या लेडीज बद्दल सांगितलं होतं त्यांनी की तिच्याकडे पैसे नव्हते पण तिला ऑन पॅसिव्ह मध्ये यायचं होतं, कारण ही एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे, तिला सोडायची नव्हती. तिने दोन आठवडे बाजारामध्ये वस्तू विकून तिने $100 पेड केलेलं आहे. जर तिला समजू शकतं, निश्चित तिने काहीतरी आज सरांनी त्याच्याबद्दल डिटेल दिले, म्हणजे त्याची दखल घेतली गेली. म्हणजे तुम्ही विचार करा, येणाऱ्या दिवसामध्ये ती एक मोठी स्टोरी होईल. तुम्ही कल्पना करा, ती जर बाई समोर स्टेजवर आली बिलिनियर बनून, तर तिची एक स्टोरी असणार. तर मला तुम्हाला एकच सांगायचं, इथे आपल्या प्रत्येकाची स्टोरी बनू शकते एक वेगळी. तर आपण आपली स्वतःची छाप सोडू शकतो. एवढंच सांगेन, येणाऱ्या 6 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर जेव्हा तुम्ही कुठे रस्त्याला जात असाल किंवा कुठे एखाद्या तुमच्या फॅमिली फंक्शन मध्ये जात असाल आणि जर तुम्हाला कोणी विचारतं की बाबा तुम्ही काय करता, तर तुम्ही एकदम अभिमानाने सांगाल मी ऑन पॅसिव्हचा पार्टनर आहे. ऑन फेसबुकचे 4 फाउंडर आहेत, ते कधीच कोणाला दिसले नाहीत. व आपण लक्षात घ्या, आपल्याला किती एक अभिमानाची गोष्ट असेल की आपण जेव्हा कुठे जाऊ आणि तुम्ही म्हणाल की मी ऑन पॅसिव्हचा फाउंडर आहे, तर तुमच्याकडे आश्चर्यचकित होऊन लोक बघणार की एवढी मोठी व्यक्ती आपल्यामध्ये आलेली आहे. तर मी गॉड ग्रेस खूप देवाला आभार मानतो आणि सर्वांचे आभार मानतो की आजची मीटिंग सरांनी दिली. बरेचसे आमचे जे मराठी माझे भाऊ बंधू आहेत, बहिणी आहेत, ओके, ह्याच्यातून आपलं स्वतःला सावरू शकता, मोठं फ्युचर तुम्ही बनवू शकता. एवढेच तुम्हाला योगिनी मॅडम. थँक्यू सो मच. आजचे सेशन तर काय म्हणावं, फुकन सर तर एकदम फायरवर होते, असं झालं सेशन. सगळ्या तिन्ही सरांना माझ्या खूप खूप थँक्स. मला खूप प्राऊड फील होतं मला की माझे हे सगळे अपलाईनला आहेत, स्पॉन्सर्स आहेत, ज्यांनी मला आज ही अपॉर्च्युनिटी दिली. विलास सर तुम्हाला खूप मोठं थँक्यू, मुकुंद सरांना खूप मोठं थँक्यू, नीरज सर थँक्यू सो मच. आजचं हे सेशन ज्यांनी कोणी ऐकलंय, तुम्ही पूर्ण सेशन जर का ऐकलं असेल तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळल्या असतील, कारण हे स्पेशली मी मराठीमध्ये घेतलं. त्यांना खूप साऱ्या लोकांना असं होतं की हिंदीमध्ये काही लोकांना कळत नव्हतं किंवा इंग्लिश सेशन कळत नाही, तर मराठी सेशन मध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी एकदम स्पष्ट कळल्या असतील, कारण खूप डिटेलमध्ये आणि व्यवस्थित सरांनी एकदम छान सेशन घेतलं. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय की जसं आजचं सेशन तुम्ही बघितलं, ज्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलं त्यांना थँक्यू म्हणा. त्यांना रजिस्ट्रेशन त्यांच्याकडनं करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ही अपॉर्च्युनिटीचा फायदा घेता येईल. रजिस्ट्रेशन नुसतं करू नका, तर ऍक्टिव्ह व्हा लवकरात लवकर. जे पेमेंट आहे ते लवकरात लवकर करून घ्या.
आणि तुम्हाला पुढच्या प्रोसेसला लागा. जितक्या लोकांना तुम्हाला ह्याची माहिती सांगताल तितक्या लोकांना ही माहिती सगळं, जेणेकरून जसं आपल्याला त्याचे बेनिफिट्स मिळणार आहेत इव्हन फाउंडर म्हणून, तसंच इतरांना तुमचे जे नियर वन डिअर वन्स आहेत त्यांना सुद्धा या संधीचा फायदा मिळावा. कोणाचं तरी आयुष्य तुमच्यामुळे बदलणार आहे की हा विचार करा आणि त्यांना इन्फॉर्मेशन द्या. तुमचं आयुष्यात तर बदलणारच आहे, तुमच्याबरोबर जे लोक येणार आहेत त्यांचं सुद्धा आयुष्य बदलायला तुमच्यामुळे हेल्प होईल. पैसे तुमच्याकडे भरपूर येतील, पण तुमच्यामुळे जेव्हा एखाद्या फॅमिलीमध्ये खूप चांगले स्माइल्स येतात त्यांच्या चेहऱ्यावरती, त्यांच्या आयुष्यामध्ये पैसे आल्यामुळे बदल होतात बरेचसे, ते जी सॅटिस्फॅक्शन आहे, ती जी व्हॅल्यू आहे ती पैशांमध्ये मोजता न येण्यासारखी असते. त्याच्यामुळे तुम्ही जितक्या जणांपर्यंत पोहोचू शकाल तितक्या जणांपर्यंत पोहोचा. आणि आजचं हे सेशन दिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून सर्व 3 लीडर्सचे खूप खूप आभार. आणि हे सेशन आज आपण इथेच क्लोज करूया, कारण आपलं नेक्स्ट सेशन हे हिंदी मधलं असणार आहे 8 वाजता. तो ज्यांचे पण गेस्ट आहेत हिंदी सेशन साठी, सो तुम्ही प्लीज त्यांना वेलकम करा, त्यांना कॉल करा आणि त्यांना सेशनवर लॉग इन करा. सो आजचं मराठीचं सेशन आपण आज इथेच क्लोज करतोय. थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीवन. वी आर इन इट टू विन इट. We are in it to win it. मराठीत कसं आम्ही बोलतात? आलोय फक्त जिंकण्यासाठी आणि आम्ही जिंकणारच. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. वा. ग्रेट. थँक्यू सर. Yes. थँक्यू. बाय. Thank you so much. बाय बाय.